हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या पॉलिटीच्या दुसऱ्या सेशनमध्ये. जो मॅरेथॉन आपण करतोय, पहिली मॅरेथॉन खूप चांगला प्रतिसाद आहे तुमचा. जवळपास 1000 व्ह्यू आपण क्रॉस केलेले आहेत. या सेशनला सुद्धा जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, संपूर्ण सेशन पाहायचं आहे. जे राहिलेले आपले टॉपिक होते ते सगळे आपल्याला आज कव्हर करायचे. सो वेलकम एव्हरीवन ऑन ग्रेडअप. माझं नाव आहे अनिकेत जाधव आणि आज आपण भेटत आहोत पुन्हा एकदा पॉलिटी मॅरेथॉन 2 साठी. आणि यामध्ये जे उरलेले टॉपिक आपल्याला पाहायचे आहेत ते आपण कव्हर करूया. फक्त 2 मिनिटं वेट करू आपण. सर्वांचा सगळे जॉईन होत आहेत. तुम्ही जास्तीत जास्त सेशनला शेअर करा आणि जे कोणी आले असतील आता सर्वांनी एकदा सेशनला लाईक करा. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करणं खूप गरजेचं आहे. आपण 100 लाईव्ह वॉचिंगचं टार्गेट ठेवत आलोय. तुम्ही त्याला कंप्लीट करा. लास्ट सेशनला आपण 50-60 पर्यंत गेलो होतो. या सेशनला आपण जास्तीत जास्त 100 पर्यंत गेलो पाहिजे. परंतु लेक्चरकडे लक्ष द्या. जे काही कन्सेप्ट असतील, एवढा कंटेंट तुम्हाला एक सांगतो मी, तुम्ही कोणतंही मॅरेथॉन बघा आपलं ग्रेडअप प्लॅटफॉर्म सोडून, एवढा जास्त कंटेंट तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड कुठेही भेटणार नाहीये. हे फर्स्ट सेशनच्या तुम्हाला कमेंट्समध्ये पाहायला मिळेल किंवा जे रिस्पॉन्सेस आलेले आहेत नंतर. तर तुम्ही याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. सेशनला शेअर केलं असेल सर्वांनी आणि लाईक सुद्धा केलं असेल तर आपण आता सुरुवात करूया आपल्या सेशनला. येस, माझा आवाज क्लिअर असेल तर कमेंट्समध्ये सांगू शकता. जर काही प्रॉब्लेम आला तरी सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आपण सेशनला आता सुरुवात करूया. सो जे आपण टार्गेट 4 सप्टेंबर ठेवलेलं आहे, यामध्ये आपली संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे आणि भारतीय राज्यशास्त्र हा विषय आपण सुरुवात केला होता. काही प्रॉब्लेममुळे काल लेक्चर झालं नाही आपलं, कारण ते टेक्निकल ग्लिच होता थोडासा. तर आज आपण हे लेक्चर करत आहोत आणि आपले 4 तास कंप्लीट होतील. कालचे 2 तास आणि आजचे 2 तास आपण रिव्हिजन कंप्लीटली करणार आहोत. आणि आपण सुरुवात करताना बघा काही टॉपिक डिस्कस केले होते की नक्की कोणत्या मार्काला किती येत आहेत. तर आय थिंक आपण इथपर्यंत क्लिअर केलंय, बरोबर. फंडामेंटल ड्युटीज पर्यंत एवढा टॉपिक आपण काल कंप्लीट केलेला आहे मागच्या सेशनमध्ये. आज आपण सुरुवात करणार आहोत युनियन एक्झिक्युटिव्ह आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर, म्हणजे केंद्रीय कार्यकारी आणि मंत्रिमंडळ. ते आपण एंड करणार आहोत इथे सूचीपर्यंत, लिस्ट. यामध्ये राज्य सूची असेल, या सगळे म्हणजे कॉन्करंट लिस्ट असेल समोरती, आणि केंद्र सूची. तर हा पार्ट जो आहे यावरती जास्त प्रश्न येत आहेत, तर थोडं लक्ष द्यायचंय आणि रिव्हिजन तुम्हाला करायचं. तुमचा अभ्यास चालू असेल ती एक चांगली गोष्ट आहे. प्लस 4 तारखेला व्यवस्थित एक्झाम द्या. पॉलिटीचे प्रश्न खूप सोपे असतात. फक्त नीट वाचून तुम्ही आन्सर करा, कारण मी आज प्रश्न जास्त इन्क्लूड केलेत. तुम्हाला समजेल प्रश्नावरून की प्रश्न कसे कन्फ्यूज करू शकतात. जरी आपल्याला कन्सेप्ट माहिती असेल तरी येणारा क्वेश्चन हा कसा येईल, कुठं फिरवला जाईल हे सांगता येत नाहीये. तर आपण आता व्यवस्थित क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये, प्लस आपल्याला पाहिजे आपला कन्सेप्ट त्यानंतर पाहिजे. जास्त पण नाही आपण घेणार की पूर्ण क्वेश्चनच लेक्चरमध्ये असतील, असं पण नाहीये. कन्सेप्ट जास्त असतील, प्रश्न कमी असतील, पण प्रश्न तुम्हाला जागे करतील की आपल्याला या गोष्टी शिकायच्या आहेत, बरोबर. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. आणि जर माहिती नसेल तर तुम्ही जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. प्रश्न असा विचारलाय की राष्ट्रपती संघराज्यांच्या संरक्षण दलाचे सरसेनापती असतात, म्हणजे प्रेसिडेंट इज द सुप्रीम कमांड ऑफ द डिफेन्स फोर्सेस ऑफ द युनियन. हे संविधानामध्ये, म्हणजे हे तर बरोबर आहे, पण संविधानातल्या कोणत्या कलमाने सांगितलंय? सिंपल असा प्रश्न आला, तुम्हाला तरी सांगता आला पाहिजे. ज्या अगोदर वाचलं असेल तर कमेंट करा, नसेल वाचलं टेन्शन घेऊ नका, आता आपण कव्हर करूया. बघा, वाचलं असेल तर आठवलंच पाहिजे. आर्टिकल 51, 52, 53 की 54? येस, कमेंट करून तुम्ही आन्सर करायचंय. आपण तुम्हाला 10 सेकंद 15 सेकंद टाइम देऊया आणि यानंतर आपण पुढे जाऊया. जे काही तुम्हाला उत्तर वाटतंय ते तुम्ही कमेंट करू शकता आता. गुड. सोबत सेशनला जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या ओळखीचे कोणी असतील जे एक्झाम देत आहेत यावर्षी, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त सेशनला शेअर करा. गुड. उत्तर तुमचे येत आहेत. काही जणांची उत्तर चुकत असतील, काही हरकत नाहीये. याचं उत्तर जे आहे ते बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आले. आर्टिकल 53, कलम 53 हे सांगतं आपल्याला. यातला दुसरा किंवा तिसरा क्लॉज आपण पाहूया की हा सांगतो की काही राष्ट्रपती जे असतील आपले, ते सुप्रीम कमांड असतील, म्हणजेच तीनही दलांचे, संरक्षण दलांचे सरसेनापती असतील. अजून एक प्रश्न सॉल्व्ह करूया. तुम्हाला जर प्रश्न विचारला, बघा प्रश्न मी ऍड यासाठी केलेत की तुम्ही थोडंसं जागं व्हावं, की आपल्याला माहिती आहे तरी सांगता येत नाही, असे प्रश्न आहेत. प्रश्नामध्ये विचारलं असेल की संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत, म्हणजे मॅनर ऑफ इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट दिलेली आहे? तुमच्याकडे 10 सेकंद आहेत, आन्सर करा जे काही उत्तर तुम्हाला बरोबर वाटत आहे, आणि मला उत्तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. गुड. आणि ट्राय करा की आपण उत्तर सांगेल, सर्वजण उत्तर सांगाल याचा ट्राय करा. गुड. येस, वेलकम एव्हरीवन, गुड इव्हनिंग. बरं, करंट अफेअरचे मॅरेथॉन नेक्स्ट वीक मध्ये होतील आपले. 3 लेक्चर आहेत करंट अफेअरचे. तुमचं पूर्ण करंट अफेअर 2 वर्षांचं कव्हर करू आपण, त्याचं टेन्शन घेऊ नका.
उद्यापासून तुम्हाला भूगोलाचे लेक्चर पाहायला मिळतील मॅरेथॉन्स, त्यानंतर अर्थशास्त्र होईल, ते पण लेक्चर करा. एक सिरीज चालू आहे आपली, ही सिरीज कंप्लीट करा. उत्तर दिलंय सर्वांनी? यस. बघा काही जणांचं उत्तर चुकलंय तर काय हरकत नाहीये. याचं उत्तर आहे 4. आर्टिकल 55 मध्ये दिलेलं आहे की मॅनर काय असेल, पद्धत कोणती असेल. हे पण आपण डिटेलमध्ये शिकायचंय पुढं, त्याचं टेन्शन घेऊ नका. पुढचा प्रश्न, एक लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि नंतर कन्सेप्ट वरती जाऊया. राष्ट्रपती म्हणून निवडून आलेला व्यक्ती कोणासमोर आपल्या पदाची शपथ घेतो? तुम्हाला सांगायचंय ओथ. कोण ऑथराइज करतं किंवा इनॉग्रेट करतं? प्रेसिडेंटला. भारताचे सरन्यायाधीश, प्रधानमंत्री, भारताचे उपराष्ट्रपती की लोकसभा अध्यक्ष? यस. उत्तर चुकू शकतं, नीट आन्सर करा. खूप सोपं आहे, फक्त एक कन्सेप्ट शिकायची या संदर्भात, ते थोडं लक्ष द्यायचंय. गुड. यस, वेलकम एव्हरीवन. सुरुवातच केली आपण, जस्ट 3 क्वेश्चन पाहतोय, अजून कोणतीही कन्सेप्ट पाहिलेली नाहीये. तुम्ही बिंदास इथून पुढे लेक्चर करू शकता. कोणतीही कन्सेप्ट मी अजून सांगितली नाहीये, ती डिटेलमध्ये शिकायची आहे. चला उत्तर करायचंय. केले उत्तर सर्वांनी व्यवस्थित? बघा कायम लक्षात ठेवा, जर राष्ट्रपती असतील तर उत्तर असेल भारताचे सरन्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. बरोबर. तर हे लक्षात ठेवा. जाऊया आपण कन्सेप्ट वरती आणि सगळं व्यवस्थित शिकून घेऊया. बघा काल आपण आर्टिकल 12 पासून ते आर्टिकल 51 पर्यंत केलंय. तुम्हाला जर आठवून द्यायचा प्रयत्न केला तर 12 ते 35 मध्ये आपण मूलभूत हक्क पाहिले आणि 36 ते 51 मध्ये आपण काय पाहिलं होतं? मार्गदर्शक तत्वे म्हणजे डीपीएसपी. एक सेपरेट पाहिलं आर्टिकल 51 ए. आर्टिकल 51 ए सांगतं आपल्याला फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य, नागरिकांची मूलभूत कर्तव्य. नीट वाचून ठेवा इथपर्यंत. 12 ते 51 ए पर्यंत कोणाला कोणताही प्रॉब्लेम नकोय, कोणताही प्रश्न आला याच्यामधला सॉल्व्ह करता आला पाहिजे. कलम 52 पर्यंत आलोय तर पाहूया कलम 52 काय सांगतो. कलम 52 आपल्याला सांगतो की भारतामध्ये एक संविधानिक राष्ट्रप्रमुख असेल, जो अनुवांशिक नसेल आणि गणतंत्र पद्धतीने निवडलेला असेल व त्याला राष्ट्रपती म्हणलं जाईल. तो सिंपली यामध्ये सांगितलंय की तुमचे जे राष्ट्रपती आहेत भारताचे, त्यांचं दिलंय अस्तित्व. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की भारताच्या राष्ट्रपतींचे अस्तित्व कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम 52 अस्तित्व सांगते आपल्याला की हे राष्ट्रपती भारताचे असले पाहिजेत. तर यामध्ये डिफरन्स कसा आहे बघा, की जर तुम्ही ब्रिटनचं एक्झाम्पल घेतलं किंवा ब्रिटनचं पाहिलं तुम्ही तर तिथं हेड ऑफ द स्टेट दोन हे असतात बघा हेड. जर तुम्ही डेमोक्रेसी पाहिली बेसिकली तर हेड ऑफ द स्टेट असतात आणि एक असतात हेड ऑफ द गव्हर्नमेंट. तर हेड ऑफ द स्टेट, आता हेड ऑफ द गव्हर्नमेंट असतात ते इलेक्टेडच असतात, सगळीकडे निवडून आलेले असतात. पण जे हेड ऑफ द स्टेट असतात हे जर निवडून येत असतील, तर त्याला म्हणतात गणतंत्र पद्धतीने निवडलेलं असतील. म्हणजेच काय म्हणतो आपण याला? रिपब्लिक म्हणतो. रिपब्लिक. काय सांगतो मी? हेड ऑफ द स्टेट जर निवडून आला असेल, मग निवडून न येता पण इथं नॉमिनेट केले जाऊ शकतात का राष्ट्राचे प्रमुख? केले जाऊ शकतात. एक्झाम्पल आहे युनायटेड किंगडम किंवा ब्रिटन. ब्रिटनमध्ये जा, ब्रिटनमध्ये तुम्हाला ते राणी किंवा राजा पाहायला मिळतात. त्यांना काही निवडणूक लढवायची आहे का? नाही. ते हेरिडेटरी आहेत, अनुवांशिक आहे, त्यांच्याकडे ते येत जातं पद. तर याला म्हणतात मोनार्की, आपल्याला म्हणतात रिपब्लिक. समजलं? तर आर्टिकल 52 मध्ये सांगितलं आहे की अस्तित्व आहे राष्ट्रपतींचं. आर्टिकल 53 मध्ये पहिले क्लॉज काय सांगतो आपल्याला, की भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकारी राष्ट्रपती असेल. म्हणजेच एक्झिक्युटिव्ह हेड ऑफ द गव्हर्नमेंट किंवा एक्झिक्युटिव्ह हेड ऑफ द कंट्री इज युअर प्रेसिडेंट. जे काही कार्यकारी अधिकारी आहेत किंवा कार्यकारी एक आपण पार्ट पाहतो, स्टेटचे गव्हर्नमेंटचे 3 पार्ट, कार्यकारी, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ. जो कार्यकारी मंडळ आहे, कार्यकारी अधिकारी आहे, त्यांचे हेड म्हणजेच प्रमुख जे असतील ते आपले राष्ट्रपती असतील. आणि ही कलम 53 मध्ये दुसरा पॉइंट महत्वाचा आहे की भारताच्या 3ही संरक्षण दलांचे राष्ट्रपती सरसेनापती असतील. हा प्रश्न मी तुम्हाला आत्ता मगाशी विचारला होता, तर सिंपली उत्तर सांगायचंय. 53 आर्टिकल मध्ये सांगितलंय की 3ही संरक्षण दलांचे प्रमुख असतील राष्ट्रपती. इथं या कलमामध्ये आपल्याला ते समजतं. 52 मध्ये अस्तित्व आहे, 53 मध्ये 2 पॉइंट पाहिले की एक तर एक्झिक्युटिव्ह हेड आहे, दुसरा पॉइंट आहे तो 3ही संरक्षण दलांचे राष्ट्रपती कोण असतील? सरसेनापती असतील, म्हणजे हेड असतील. 52 आणि 53 क्लिअर. 12 ते 51 ऑलरेडी क्लिअर आहेत. 51 ए पण क्लिअर आहे. 52 53 आत्ता पाहिले. पुढे जाऊया. 54 मध्ये काय सांगतात? आर्टिकल 54 कलम 54 सांगता आपल्याला की राष्ट्रपतींची निवड कशी केली जाईल किंवा राष्ट्रपतींची निवड या संदर्भातले काही प्रोव्हिजन आहेत. इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट. बेसिकली यामध्ये निवड मंडळात कोण कोण असेल, इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोण कोण असेल हे सांगितलं जातंय. लक्षात ठेवा,
जेव्हा प्रेसिडेंट राष्ट्रपतींची निवडणूक असेल तेव्हा काय तुम्ही मतदान करता का मी मतदान करतो का कोणीच मतदान करत नाहीये. आपण का मतदान करत नाहीये तर ही अप्रत्यक्ष निवडणूक आहे भारतामध्ये. पण निवडणूक आहे हे महत्वाचं आहे बरोबर. निवडणूक नसती तर ते प्रजासत्ताक झालं नसतो आपण लक्षात ठेवा. अप्रत्यक्ष निवडणूक आहे पण अप्रत्यक्ष मध्ये कोण मग मतदान करतील यामध्ये लक्षात ठेवा. यामध्ये मतदान कोण करतात यामध्ये मतदान करतात की जे इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लोकसभा, इलेक्टेड मेंबर्स ऑफ द राज्यसभा, इलेक्टेड मेंबर्स ऑफ द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द युनियन टेरिटरीज. म्हणजेच काय आहे की जे कोणी निवडून गेलेले असतील, मी मतदान केलं तुम्ही मतदान केलं, एक माणूस निवडून दिला आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून लोकसभेत पाठवला, त्या निवडून गेलेला आहे. म्हणजे नॉमिनेटेड असतात ते पण पुढे पाहूया आपण. पण नॉमिनेटेड वेगळे असतात त्यांना लक्षात ठेवा, ते 12 असतात राज्यसभेमध्ये आणि स्टेटचं वेगळं येते आपण नंतर पाहूया. पण आता लक्षात ठेवा की जेवढे इलेक्टेड आहेत निवडून गेलेले आहेत एवढेच मतदान करतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत. समजतंय काय सांगतोय मी. जर राष्ट्रपतींची निवडणूक असेल तर जे निवडून लोकांमधून निवडून गेलेले असतील किंवा तुम्ही पाहू शकता की राज्यसभा असेल यामध्ये एवढेच मतदान करतील हे लक्षात ठेवा. नॉमिनेटेड शब्द जर कुठे आला नेमणूक झालेली सदस्य आहेत ते मतदान करतील का असं कुठं आलं असेल तर वाक्य चुकीचं असेल. तर हेच सांगितले कलम 54 मध्ये बरोबर. यानंतर जर पाहिलं आपण कलम 55. कलम 55 काय सांगतं आपल्याला बघा नीट लक्ष द्या. कलम 55 सांगतं की राष्ट्रपतींची निवड जी निवड आहे एक तुम्ही म्हणू शकता यामध्ये पद्धत सांगितलेली आहे बरोबर. पद्धत जे आपण मगाशी पाहिलं होतं मेथड. ओके तर एकदा पाहून घ्या. राष्ट्रपतींची निवड अनुपातिक प्रतिनिधित्व एकल संक्रमणीय प्रणालीद्वारे केली जाते. 15,000 डिपॉझिट करावं लागतं. 50 लोकांद्वारे ऍज अ प्रपोजर, 50 लोकांद्वारे ऍज अ सेकंडर्स म्हणून तुम्हाला ते पास करावं लागतं. इलेक्टोरल कॉलेज जे आहे तुमचं निवड मंडळामध्ये 50 मेंबर्स ऍज अ प्रपोजर्स आणि 50 मेंबर ऍज अ सेकंडर्स तुम्हाला तो प्रस्ताव ला सपोर्ट असावा लागतो हे लक्षात ठेवा. तर आपल्याकडे किती कलम आहेत 52, 53, 54 आणि 55. एकदा वाचून घ्या. कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. पुढे एकदा वाचून घ्या. तुम्ही एकदा वाचून घ्या. काय प्रॉब्लेम आला तर विचारा. चला जायचं पुढे. चला बघा निर्वाचित जे आहेत ना तर हे लक्षात ठेवा की हे निवडून आलेले आहेत. नेमणूक झालेली नाही इथे निर्वाचित. सगळीकडे तुम्हाला निर्वाचित पाहायला मिळते बघा बरोबर. तर हे लक्षात ठेवा. दोन्ही सभागृह म्हणजे लोकसभा प्लस राज्यसभा. निर्वाचित म्हणजे इलेक्टेड मेंबर्स. म्हणजे नेमणूक झालेले शब्द आला की वाक्य चुकीचं ठरेल बरोबर आहे. चला 52, 53, 54, 55 क्लिअर आहे. 56 आर्टिकल काय सांगतं तर राष्ट्रपतींची निवडणूक झालेली आहे पण राष्ट्रपतींना ठेवायचं किती दिवस याचं काहीतरी लिमिट असेल. येस राष्ट्रपतींचा कालावधी 5 वर्ष ठेवण्यात आला अकॉर्डिंग टू आर्टिकल 56 कलम 56 मध्ये. डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं. कोणत्या कलमात विचारले सांगितले की 5 वर्ष असेल कालावधी. कलम 56 आहे. बरं जर याच्या पूर्वी त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर कोणाला देतील उपराष्ट्रपतींना देतील. शपथ कोण देत होतं चीफ जस्टिस ऑफ इंडिया. राजीनामाला कोणाला देता येते आता उपराष्ट्रपतींना. हे लक्षात ठेवा. राजीनाम्याच्या वेळेस उपराष्ट्रपती आहेत हे लक्षात आपण राहिले पाहिजे. तुम्हाला हे पॉइंट्स क्लिक झाले पाहिजेत आपोआप. आपण पुढे चाललोय. तर कलम 57 काय सांगतं की कलम 57 सांगतं की रिइलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट. यानुसार राष्ट्रपती आपले कालावधी पूर्ण केल्यानंतर परत निवडून येण्यास पात्र आहेत. म्हणजे एक माणूस 5 वर्षापर्यंत असेल पुढचे 5 वर्ष राहू शकतो. यस राहू शकतो. 10 वर्ष राहू शकतो. 15 वर्ष राहू शकतो. 20 वर्ष. फक्त निवडून यावं लागेल 5-5 वर्षांना बरोबर. चला पुढचं कलम पाहूया आपण काय. कलम आहे 58. 58 कलम मध्ये सांगितलंय की पात्रता काय काय लागते. कोणी कमेंट करून सांगेल की राष्ट्रपती बनण्यासाठी काय पात्रता आहे म्हणजे वय किती लागतं कमीत कमी. जर तुम्हाला राष्ट्रपती बनायचं असेल भारतामध्ये तर कमीत कमी वय किती लागते कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटचा थोडंसं वाट पाहतो मी. गुड. बघा 25, 30, 35 नक्की काय हे माहिती पाहिजे. कारण तुम्हाला 21, 25, 30, 35 हे 4 आकडे येतील आणि हे 4 आकडे तुम्हाला कन्फ्युज करतील. ते ग्रामपंचायत लोकल बॉडी म्हणलं की 21 वय आहे. लोकसभा म्हणलं की 25 वय आहे. राज्यसभेसाठी 30
आणि राष्ट्रपती, गव्हर्नर, उपराष्ट्रपती असतील तर 35 वय लक्षात ठेवा. किती? 35. प्लस भारताचा नागरिक पाहिजे वगैरे ते सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून करू शकता. 59 मध्ये काय सांगितलंय की 59 मध्ये सांगितलं की जे काही वेतन, भत्ते, निवास जे काही असतील ते संसदेद्वारे राष्ट्रपतींच्या वेतनाच्या भत्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कोण करतील आता? संसद, पार्लमेंट ठरवेल किती पगार द्यायचा आहे, काय काय अलाउन्सेस द्यायचे आहेत. आणि 60 मध्ये सांगितलंय की शपथविधी कोणासमोर केला जाईल तर राष्ट्रपती म्हणून निवडून आलेला व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसमोर किंवा ते जर उपलब्ध नसतील तर त्यांनी नेमलेल्या नियुक्त वरिष्ठ न्यायाधीशासमोर आपल्या पदाची शपथ घेतील. कोणासमोर घेत आहेत? एकतर सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, हे अवेलेबल नसतील तर जे काही ज्येष्ठ असतील, वरिष्ठ असतील ते न्यायाधीश. तो 56, 57, 58, 59, 60 एकदा पाहून घ्या. डायरेक्टली कलम विचारलं जातं. प्रश्न डेमोसाठी मी तुम्हाला विचारले होते. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण पुढे दाखवेल कसे विचारले जातात. तर 52, 53, 54, 55 पर्यंत कोणाला काही डाऊट नसावा. पुन्हा एकदा पाहून घ्या. 52 मध्ये अस्तित्व सांगितले राष्ट्रपतींचं. 53 मध्ये सांगितलंय की ते तर एक कार्यकारी अधिकारी असतील म्हणजे प्रमुख असतील यांचे, आणि 3ही संरक्षण दलांचे हे राष्ट्रपती सरसेनापती असतील. 54 मध्ये सांगितलं निवड मंडळ काय असेल? सगळे सर निर्वाचित सदस्य आहेत, इलेक्टेड मेंबर्स आहेत यामध्ये. 55 मध्ये सांगितलं की पद्धत काय आहे तर यामुळे लक्षात ठेवू शकतो आपण की एकल संक्रमणीय प्रणालीद्वारे आणि 15,000 डिपॉझिट आणि 50 लोकांचा पाठिंबा, 50 लोक ऍज अ सेकंडर्स तुम्हाला सपोर्ट करणारे हवेत. पुढे आलो 56, 57, 58, 59 आणि 60. इथं होता कार्यकाल 5 वर्ष, उपराष्ट्रपतींना ते राजीनामा देऊ शकतात, ते पत्र आहे ते. 57 कलम सांगतं की ते पुन्हा एकदा निवडून यायला इलिजिबल आहेत. 58 कलम सांगतं की काही पात्रता आहेत, 35 वर्ष भारताचे नागरिक पाहिजे अशा काही गोष्टी. 59 मध्ये सांगतं की यांचे जे पगार असेल ते संसद ठरवेल. आणि 60 कलम सांगतं की राष्ट्रपतींचा शपथविधी हा भारताच्या सरन्यायाधीशांसमोर किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या वरिष्ठ न्यायाधीशासमोर ते शपथ घेतील. तर कलम 52 ते 60 मध्ये कोणता डाऊट नसावा. जाऊया पुढे. 61 मध्ये आता सगळं झालं पण इम्पिचमेंट राहिलं होतं, रिमूव्हल राहिलेलं आहे. तर राष्ट्रपतींची महाभियोग प्रक्रिया जी दिलेली आहे ती दिलेली आहे कलम 61 मध्ये. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. बरोबर. बाकी तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये मी तुम्हाला इथं डिटेलमध्ये दिलेत 52, 53, 54, 55, 56 आणि 61 पर्यंत. बघा एकदा. भारताचे राष्ट्रपती असतील हे 52 सांगते. संघ शासनाचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे असतील. निवडणूक आहे, निवडणुकीची पद्धत आहे, कार्यकाळ, पुनर्निवडीस पात्रता, राष्ट्रपती पदासाठी पात्रता, शर्ती म्हणजे ते पगार वगैरे, राष्ट्रपती पदाची शपथ आणि महाभियोग म्हणजे इम्पिचमेंट. तर सगळे कलम तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेत. वाचायचं असेल डिटेलमध्ये ते इथं वाचू शकता. नसेल वाचायचं पुन्हा एकदा हे नोट्समध्ये तर हे तुम्हाला टेलिग्रामवरती नोट्स मी देत असतो, तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा. लिंक आता डिस्क्रिप्शन मध्ये असेल. MPSC ग्रेड अप. तर लक्षात ठेवा इथून पण तुम्ही रिवाइज करू शकता, असा काही प्रॉब्लेम नाहीये. नंतर जाऊया आपण थोडंसं यांच्या मंत्री परिषदेकडे. तर इथे थोडेसे 5-6 कलम महत्वाचे आहेत. एक तर कलम महत्वाचे आहे 74 आणि एक आहे 75. कलम 74 काय सांगतं की एक काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल म्हणजे मंत्री परिषद असेल, ज्याला हेड केलं असेल प्राईम मिनिस्टर यांनी, पंतप्रधान याला हेड करतील, मुख्य असतील यांचे. आणि हे कशासाठी आहे तर हे राष्ट्रपतींना सल्ला व सहाय्य करण्यासाठी. बरोबर. तर हे लक्षात ठेवा. देअर विल बी द काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय द प्राईम मिनिस्टर टू एड अँड ऍडवाइस टू द प्रेसिडेंट. म्हणजे राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असेल. कलम 75 मध्ये सांगितलं जातं की जे काही मंत्री असतील, प्रधानमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील, यांची नेमणूक जी आहे, अपॉइंटमेंट जी आहे ती कोण करतील तर प्रेसिडेंट करतील. आणि बाकीचे जे आहेत मंत्री, अदर मिनिस्टर्स, या अदर मिनिस्टर बाकीच्या मंत्र्यांची निवडणूक हे सुद्धा कोण करतील? प्रेसिडेंटच करतील. फक्त यांना लिस्ट कोण प्रोव्हाइड करेल की हे आमचे 10 जण आहेत, यांना हे मंत्रीपद देऊन टाका, शपथ देऊन टाका. हे करतील तुमचे PM. तर हे सगळं कुठं सांगितलंय? 75 मध्ये. कलम 76 ची जोडी आता 2 वर्ष अगोदर विचारली होती. कोणाबरोबर आहे? कलम 76 डील करतं भारताचा महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हा कोण असतो तर सिंपली थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल, महान्यायवादी म्हणजे हा केंद्र सरकारचा एक वकील असतो. लक्षात ठेवा. केंद्र सरकारला सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि कोणत्याही कोर्टमध्ये जर रिप्रेझेंट करायचं असेल तर हे भारताचे महान्यायवादी करत असतात, अटॉर्नी जनरल. कोणाला माहिती असेल आता कोण आहेत अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया? कमेंट करून मला सांगू शकता. यानंतर 2 कलम महत्वाचे 77 आणि 78.
77 मध्ये सिंपल भारत सरकारचे कामकाज चालवण्यासंदर्भात काही गोष्टी दिलेल्या आहेत. 78 कलम थोडं महत्वाचं आहे, स्टार लावून ठेवायला, की बघा जे काही तुम्ही आता पाहतोय, मी तुम्हाला 2 हेड सांगितले. एका ठिकाणी होते राष्ट्रपती, लक्ष द्या इथे, राष्ट्रपती होते आणि एका ठिकाणी कोण होते, पंतप्रधान. आता पंतप्रधान काय आहेत, तर हे आहेत बघा राष्ट्रपती आणि पंतप्रधान. तुम्ही जर पाहिलं की आपल्या देशामध्ये रिअल पॉवर कोणाकडे आहे, रिअल पॉवर आहे पीएम यांच्याकडे. राष्ट्रपती इज द नॉमिनल हेड, नॉमिनल हेड, आणि हे रिअल हेड आहेत, रिअल हेड. तर हे काय करतात, हे सर्व डेली कामकाज पाहतात पीएम, बरोबर, पूर्ण कामकाज हे चालवतात, परंतु कोणाच्या नावाने चालवतात, तर या राष्ट्रपतींच्या नावाने चालवतात. साहजिक आहे, यांना पण अधिकार असेल की बाबांनो तुम्ही जर कामकाज करत असाल माझ्या नावाने, तर मला तुम्ही काय केलं पाहिजे, माहिती प्रोव्हाइड केली पाहिजे, तुम्ही काय काय काम केले, कोणकोणती स्कीम आहेत, काय काय गोष्टी तुम्ही आता केलेल्या आहेत, ही सर्व माहिती मला तुम्ही दिली पाहिजे. तर कलम 78 सांगतं, राष्ट्रपतीसह माहिती देण्यासंदर्भातील पंतप्रधानांचे कर्तव्य. राष्ट्रपतींना माहिती देणं हे पीएम यांचे कर्तव्य असेल. जी काही माहिती तुम्ही म्हणजे जी काही आता तुमच्याकडे माहिती असेल ऍडमिनिस्ट्रेशन संदर्भातली, प्रशासन संदर्भातली, ती तुम्ही राष्ट्रपतींना दिली पाहिजे, हे सांगतं कलम 78. एक प्रकारचं कर्तव्यच आहे पीएम यांचं, आणि ही माहिती दिली पाहिजे. सो 74, 75, 76, 77 आणि 78 पर्यंत आपण आलेलो आहोत. पुढे एक प्रश्न आहे तुमच्यासाठी खूप महत्वाचा. प्रश्न वाचा, न चुकवता आन्सर करा. खालीलपैकी कोण संसदेचा भाग आहे किंवा कोण कोण संसदेचे भाग आहेत? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. उत्तर मध्ये ऑप्शन आहे तुमच्याकडे ओनली 1, 1 and 2, 1, 2 and 3 आणि 1 आणि फक्त 3. कोणी मला सांगू शकतं की यातलं बरोबर उत्तर कोण आहे, म्हणजे कोणतं आहे, संसदेचे भाग कोण कोण आहेत यामधले? बघा कन्फ्युजन होण्याची खूप जास्त शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला विचारतोय मी, नीट आन्सर करा. तुमच्याकडे जवळपास 10 सेकंद पुन्हा एकदा आहेत, तुम्ही बिंदास टाइम घ्या आणि आन्सर करा. आणि वेगवेगळी उत्तरं येणार आहेत हे आपल्याला माहिती आहे, कारण हा एक्सपेरिमेंट मी एकदा पण केला होता अगोदर. तुम्ही जे लेक्चर केले असतील तर तुम्हाला हे माहिती असेल. हे प्रश्न मी अगोदर पण एकदा झाले होते आपले पॉलिटीच्या बॅचमध्ये. येस, गुड. उत्तर आले तुमचं सर्वांचं? वेगवेगळी उत्तर आलेत का कोणाची? बघा उत्तर काय याचं, 3. लक्षात ठेवा, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती हे संसदेचे 3ही भाग आहेत. तुम्हाला प्रश्न पडेल की तर संसदेचे तर 2 सभागृह असतात, एक आहे अप्पर हाऊस आणि एक आहे लोअर हाऊस. हे आपलं लोकसभा, हे राज्यसभा. हे कुठून आले, हे पण आहेत. हे कोण सांगतंय, मी सांगतोय का? नाही, कलम 79 सांगतं. 78 पर्यंत आलो होतो, कलम 79 सांगेल की आपल्या संसदेचे असतील 3 पार्ट, एक आहे राष्ट्रपती, एक आहे राज्यसभा, एक आहे लोकसभा. हे लक्षात ठेवायचंय. कोणतं कलम आहे? कलम 79. ओके, लक्षात राहील. राज्यासंदर्भात पण हे पाहायचं आपल्याला, तर त्याचं टेन्शन काय घेऊ नका. चला थोडीशी आपण माहिती घेऊया, आणि प्रश्न थोडा ट्रिकी आहे, त्यामुळे नीट आन्सर करा, एवढी वॉर्निंग देतो. आणि प्रश्न पाहिले की आपण कन्सेप्ट पूर्णपणे डिटेलमध्ये पाहणार आहोत. पहिलं वाक्य काय सांगतं की लोकसभा हे स्थायी सभागृह, परमनंट हाऊस असून त्याच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो, आणि राज्यसभा या सभागृहाचा कार्यकाळ 6 वर्षे. तुमच्याकडे 30 सेकंदाचा टाइम आहे, जेवढा टाइम घ्यायचा तेवढा टाइम घ्या. नीट वाचा प्रश्न, की फक्त पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, दोनही बरोबर आहेत, की कोणतंच वाक्य बरोबर नाहीये. चला आन्सर करा जे कोणी पाहतायत, आणि सेशनला एकदा शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. गुड. बघा कन्फ्युजन करणारा प्रश्न होता, कारण यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की दोनही स्टेटमेंट आहेत ते इनकरेक्ट आहेत. तुम्ही म्हणाल सर असं काय, तर लक्ष द्या. एक तर पहिलं वाक्य तुम्ही सांगितलं की हे चुकीचं आहे, हे बऱ्याच जणांनी सांगितलं की लोकसभा हे स्थायी सभागृह नाहीये सर, हे तर राज्यसभा आहे. पुढचं वाक्य थोडं बरोबर होतं, पण ते पहिलंच वाक्य चुकल्यामुळे यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पहिलं वाक्य का चुकीचं आहे, कारण इथं मी लिहिले स्थायी सभागृह आहे, परमनंट हाऊस. पण दुसऱ्या वाक्यामध्ये काय चुकीचं आहे, तुम्ही बऱ्याच जणांनी हे उत्तर दिलं असेल, राज्यसभा या सभागृहाचा कार्यकाळ 6 वर्षे आहे का? नाही सर, राज्यसभा ही स्थायी सभागृह आहे. दिस इज द परमनंट हाऊस.
राज्यसभा सभागृहाचा 6 वर्ष कार्यकाल नाहीये, लक्षात ठेवा. त्याच्या सदस्यांचा 6 वर्ष कार्यकाळ आहे. बरोबर. जे कोणी सदस्य असतील यांचा कार्यकाल जो असेल तो 6 वर्ष असेल. सभागृहाचा नाहीये, सभागृह हे परमनंट आहे. हे कधीच डिझॉल्व्ह होत नाही कोणत्याच परिस्थितीमध्ये. तो प्रश्न असे पडतात, शब्द फिरवले जातात, तर आपल्याला थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. कोणी मला सांगेल का, खालीलपैकी कोण हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो? एक्स ऑफिशियो चेअरमन ऑफ द राज्यसभा. ऑप्शन आहेत उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, पंतप्रधान की महान्यायवादी. तुम्ही आन्सर करू शकता सर, खूप सोपा प्रश्न आहे. चला आन्सर करा. केलंय आन्सर सर्वांनी? गुड. बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे, उपराष्ट्रपती जे असतात व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, हे असतात आपले राज्यसभेचे पदसिद्ध सभापती, एक्स ऑफिशियल चेअरमन ऑफ द राज्यसभा. तर म्हणजे उपराष्ट्रपती झाला की तुम्ही डायरेक्टली काय होऊ शकता, राज्यसभेचे अध्यक्ष होऊ शकता. ओके, नंतर आपण येऊया इथे एक लास्ट क्वेश्चन. हा मी मगाशी सांगितलंय तुम्हाला, पण मला एकदा विचारायचं, तुमचं लक्ष किती आहे? बघा, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी कमीत कमी वय 30 असावं लागतंय आणि राज्यसभेचे जर मेंबर व्हायचं असेल तर 25 वय असावं लागतंय. कोणतं बरोबर आहे, काय सांगू शकता यामध्ये? गुड. यावेळेस समजलं सर, यावेळेस तुमची ट्रिक कामाला येणार नाही. दोन्ही वाक्य चुकीचे आहेत, तुम्ही अल्टर केले. कारण लोकसभासाठी वय लागतं 25, हे लक्षात ठेवा, आणि राज्यसभेत जायचं असेल तर कमीत कमी वय लागतं 30. राष्ट्रपती व्हायचं असेल तर लागतं 35, हे पण लक्षात ठेवा. लक्षात राहील सर्वांचे हे पॉइंट्स. असे प्रश्न आले की आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. गुड. तर इथं आपण येऊया आता आणि इथं थोडंसं समजून घेऊया की लोकसभा आणि राज्यसभेचा डिफरन्स. इथं सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या. इथे लिहितो लोकसभा आणि इथे लिहितो राज्यसभा. बरोबर. आता लोकसभेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर आता स्ट्रेंथ जी आहे टोटल ती आहे 550. आता 552 होती, पण ती 2 अँग्लो इंडियन कॅन्सल केली आपण. गुड. बरं, यानंतर महत्वाचा पॉईंट कोण आहे, की याचे जे हे असतात अध्यक्ष असतात त्यांना काय म्हणतो आपण, स्पीकर म्हणतो. बरोबर. बरं, याला आपण वेगवेगळी नाव आहेत. याला म्हणतो हाऊस ऑफ पीपल्स, किंवा आपण काय म्हणतो अगोदर म्हणायचे दिस इज युअर लोअर हाऊस, टेम्पररी हाऊस म्हणू शकतो का? येस. पॉप्युलर हाऊस सुद्धा म्हणू शकतो. राज्यसभेमध्ये आला तर स्ट्रेंथ किती आहे, 250. चेअरमन म्हणतात अध्यक्षांना. अप्पर हाऊस आहे हे, परमनंट हाऊस आहे. लक्षात राहतील काय पॉइंट्स मी तुम्हाला सांगितले, हे पॉइंट लक्षात ठेवा, खूप महत्वाचे आहेत. जाऊया पुढे. पुढे काय आपल्याला कन्सेप्ट आहेत ते पाहून घेऊया. आपण हे प्रश्न सॉल्व्ह केले आय थिंक. एक्झिक्युटिव्ह हेड ऑफ द स्टेट. आता थोडं राज्यांवरती येऊया. बघा, राज्य. आता राज्यांमध्ये प्रवेश करताना तुम्हाला सांगायचं आहे की घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण आहे. मी तुम्हाला सांगितलं पूर्ण देश असेल तर देशाचा असेल कोण, राष्ट्रपती. मग राज्याचा कोण असेल, कार्यकारी, एक्झिक्युटिव्ह हेड ऑफ द स्टेट. उत्तर तुमचं बरोबर आहे. ऑफकोर्स उत्तर आहे 4 राज्यपाल. तर जे राज्यपाल आहेत, गव्हर्नर आहेत, हे असतात कार्यकारी प्रमुख. मग सर इथं पण तीच कन्सेप्ट का? एका ठिकाणी गव्हर्नर लिहूया, एका ठिकाणी लिहूया आपण सीएम, चीफ मिनिस्टर. काय लिहू याला मी? याला तुम्ही सर लिहू शकता नॉमिनल हेड, नॉमिनल हेड, आणि याला लिहू शकता तुम्ही रियल हेड. बरोबर आहे का? इथे पण काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतील, ज्यांना हेड करतील सीएम, आणि हे पुन्हा ऍडवाइस करतील यांना. सेम प्रोसेस आहे. थोडे चेंजेस आहेत ते आपण पाहूया काय चेंजेस आहेत. हा प्रश्न एकदा सॉल्व्ह करा. हा प्रश्न जर सॉल्व्ह झाला आपल्याला, हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे 2019चा, आणि जर सॉल्व्ह केला तर खूप मोठी गोष्ट होईल. प्रश्न असा आहे बघा, भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल एनवी सजेस्ट डिस्क्रिशनरी पॉवर्स ऑफ टू द गव्हर्नर ऑफ द स्टेट इन द सर्टन मॅटर्स ॲज पर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन? कलम 152 किंवा अनुच्छेद 152, अनुच्छेद 154, 160 की 163? मला एकदा आन्सर करून सांगा. बाकी कन्सेप्ट तर आपण डिटेलमध्ये शिकायच्या आहेतच.
चला इथं थोडं आपण हे करूया, डिस्कशन करूया. कारण आता आपण राज्यांना सुरुवात केली आहे, राज्यपाल पण पाहिलेले आहेत. आता थोडंसं राज्यपालांच्या पॉवर्स पाहूया आणि काय काय गोष्टी आहेत ते आपण पाहूया. त्याला खूप जास्त कंटेंट आपल्याला कव्हर करायचं आहे आज, त्यामुळं प्रत्येकाने नीट आन्सर करा. गुड. बरं, बाकी मॅरेथॉन पाहिलेत का अगोदर तुम्ही? सायन्सचे झालेले आहेत, बाकी या विषयांचे पण झालेले आहेत. आय थिंक हिस्ट्रीचे झालेले आहेत. तर ते एकदा पाहून घ्या. आत्ता आपलं पॉलिटी कंप्लीट होईल आज. पुढच्या आठवड्यात आपण मध्ये करंट अफेअर करणार आहोत आणि करंट अफेअरच्या अगोदर तुमचं जे भूगोल आहे आणि भूगोलानंतर इकॉनॉमी हे सगळं कव्हर होईल. येस सर, उत्तर देताय तुम्ही. नसेल माहिती तर टेन्शन घेऊ नका, आज शिकायचंय. आर्टिकल 163 मध्ये आहेत डिस्क्रिशनरी पॉवर्स ऑफ द गव्हर्नर. काय सांगतो अनुच्छेद 163 आपल्याला, की राज्यपालास सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असेल. म्हणजे सर केंद्रात गेला आर्टिकल 174, राज्यात आला तर आर्टिकल 163. बरोबर आहे का? जर तुम्ही केंद्रात गेला तर आर्टिकल 174 काय सांगतं फक्त तुम्हाला, हे सांगतं की तिथं काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असतील, ज्यांना हेड करतील पीएम, आणि यांचं काम काय असेल की राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला द्यायचं काम. 163 मध्ये काय असेल, इथं पण तेच आहे. काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मंत्री परिषद असेल, याला हेड करतील सीएम, आणि यांचं काम असेल गव्हर्नरला ऍडवाइस द्यायचं किंवा सल्ला आणि सहाय्य करण्याचं. पण प्रश्नाचा आणि याचा काय संबंध आहे? प्रश्नाचा आणि याचा संबंध बघा दुसऱ्या वाक्यात आहे. एखादी बाब जिच्या बाबत राज्यपालाने या संविधानानुसार किंवा त्याखाली स्वविवेकानुसार कृती करणे आवश्यक आहे, अशा स्वरूपाची किंवा नाही असा कोणताही प्रश्न उद्भवला तर राज्यपालाने स्वविवेकानुसार दिलेला निर्णय अंतिम राहील आणि राज्यपालाने केलेल्या कोणत्याही गोष्टीची विधिग्राह्यता त्यांनी स्वविवेकानुसार कृती कराव्यास हवी होती किंवा नको होती या कारणावरून प्रश्नास्पद किंवा जे आहे ते क्वेश्चन यावरती विचारला जाऊ शकत नाहीये. तो स्वविवेक किंवा विवेकाधिकार जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं की आर्टिकल 163 सांगतो आपल्याला की असा कोणता पॉईंट असेल जिथं जे आपले गव्हर्नर आहेत, राज्यपाल आहेत, यांना डिसिजन घेणं गरजेचं असेल तर ते घेऊ शकतात आणि यांना कोणी विचारू पण शकत नाही की का घेतलाय, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. इंग्लिश मध्ये पण मी दिले तुम्हाला बघा, डिस्क्रिशनरी, तुम्हाला इथे डिस्क्रिशन शब्द दिसेल. तर हेच प्रश्न आता त्यांनी लास्ट इयरला विचारला होता. तर आता तुम्ही व्यवस्थित कव्हर केलं की तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर होत जातील. बघा पुढे जाऊया. एक प्रश्न करूया, प्रिव्हियस इयर क्वेश्चनच आहे लास्ट इयरचा, आणि यामध्येच आर्टिकल 164 आपल्याला क्लिअर करायचंय. तर हे कॉम्प्लिमेंटरी असेल का त्याच्याबरोबर? 75 बरोबर, येस. थोडंफार तुम्हाला पाहायला मिळतं की 90-100चा गॅप तुम्ही जर पाहिलं असेल, 163 बरोबर 74 केंद्रामध्ये, आता 164 बरोबर 75. तर तिकडे 75 मध्ये काय होतं की सर नॉमिनेशन तुम्ही सांगितलं असतील किंवा बाकीच्या गोष्टी सांगितल्या असतील, इथं पण तेच आहे. लक्षात ठेवा, मी जर तुम्हाला एवढी हिंट दिली असेल तुम्हाला प्रश्न समजेल. प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत विचारले. बघा पहिलं वाक्य काय सांगते, झूम करतो थोडंसं मी, तुम्हाला पण दिसेल. मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल, ओके, आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील, बरोबर. दुसरं वाक्य काय सांगते, राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असेल, ओके. तिसरं वाक्य काय सांगतंय, तिसरं वाक्य काय सांगतं आपल्याला की मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेस सामूहिकरित्या जबाबदार असेल, बरोबर. आणि चौथं वाक्य काय, मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाहीये, बरोबर. तर आपण पाहूया की यातलं काय करायचं, तुम्हाला ओळखायचं की कोणतं आर्टिकल 164 मध्ये बरोबर सांगितलेलं आहे. वाक्य बरोबर आहेत सगळी, फक्त 164 कोणतं सांगतात खालील वाक्य ते सांगायचंय. बघा सगळी वाक्य तर नाहीयेत, कारण ऑप्शन मध्ये 3-3 वाक्य आहेत सगळीकडे. एकतर एबीसी असेल, डी नसेल, बीसीडी असेल तर ए नसेल, एसीडी असेल तर बी नसेल, आणि एबीडी असेल तर सी नसेल. सर्वांनी एकदा ट्राय करा की आपण कनेक्शन लावू शकतो का. बघा मायनर गोष्टी जर आपण शिकलेलो असेल आणि आता थोडं लक्ष असेल, तुम्ही सांगू शकता की यातलं उत्तर जे आहे की काय. तुमच्यातले बरेच जण थोडंसं डोकं चालवतायत आणि आन्सर बरोबर करतायत. तुम्ही जे आता पेअर सांगताय सर की आता 163 राज्यामध्ये ते आपण सोबत ठेवले लक्षात 74 बरोबर, 164 लक्षात ठेवलं 75 बरोबर. पण हे दुसरं वाक्य काय आहे सर
की हे जे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असेल. हे तर 76 मध्ये पाहिलं नव्हतं आपण. 76 मध्ये तर आपलं वरती गेल्यावर काय होता, अटॉर्नी जनरल होता. सर हे आपण पाहिलं होतं 78 बरोबर. आठवतंय का? की पंतप्रधानांचं कर्तव्य असेल, जेवढे काय तुम्ही निर्णय घेता यांच्या नावाने, त्याची सगळी माहिती तुम्हाला द्यावी लागेल कुठं? यांना राष्ट्रपतींना. सिंपल आहे, की इथं असेल मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य, चीफ मिनिस्टर यांचं कर्तव्य असेल राज्यपालास माहिती कळवणं. तर चालू ही सिरीज माहिती ना आपल्याला 74, 163, 75, 164 म्हणजे काय करायचं, एक ने मागे यायचे. आर्टिकल काय असेल, 167 असेल. बरोबर आहे का? मग हे 164 मध्ये येईल का? नाही. बी वाक्य चुकीचं आहे. बी वाक्य चुकीचं आहे. ACD ACD आपल्याकडे आहे का ऑप्शन? येस. उत्तर आहे 3. क्लिअर सर्वांना? बघा, एक गोष्ट माहिती असेल तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता. जास्तीत जास्त ट्राय करा की तुम्ही गोष्टी कनेक्ट कराल आणि लक्षात ठेवाल आणि त्यानुसार आन्सर कराल. कारण कसं होतं की प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असेल याची गॅरंटी नाहीये. प्रश्नामध्ये तुमची 4ही वाक्य तुम्हाला माहिती असतील याची कोणतीही गॅरंटी तुम्ही देऊ शकत नाहीये, किती अभ्यास झाला तरी. मग यावेळेस काय करावं लागतं आपल्याला? यावेळेस थोडंसं लक्ष द्यायचं आणि या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा कनेक्ट करून अभ्यास करायचा. बरोबर? तुमची उत्तर बऱ्यापैकी बरोबर, तुम्ही ते कनेक्शन लावलं होतं. खूप चांगली गोष्ट आहे. फक्त एक कंटिन्यू ठेवा की आपण 20% जरी माहिती असेल त्याला 50% पर्यंत एक्सटेंड आपण खेचलं पाहिजे नॉलेज आपलं 20% वरून प्रश्नामध्ये. बरोबर? कारण गोष्टी कनेक्टेड असतात. आता पॉलिटी आहे, जिओग्राफीमध्ये तर खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा, ते तुम्हाला समजतीलच. 164 मध्ये बघा सांगितलं की मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या जे आहे ते विधानसभेला जबाबदार असते आणि वैयक्तिक मंत्री असतील ते राज्यपालाला. म्हणजे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आणि इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी 164 मध्ये आहे, तिकडे 75 मध्ये असेल. हे तुम्हाला आता समजलं असेल. बरोबर? दोन्ही कम्पेअर करत चालायचंय. बरोबर आहे सर. 167 म्हणजे तुम्ही आता डिस्कस केलंय की ड्युटीज ऑफ द चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असेल काय, जी काही इन्फॉर्मेशन असेल ती राज्यपालांना फर्निश करायचं म्हणजे द्यायची. तर 167 यानुसार आपल्या लक्षात राहील. बरोबर? तर तुम्हाला मी पुन्हा एकदा एक लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही यामध्ये करू शकता की 153 पासून 153 मध्ये एकतर हे आहे की राज्यपालांचं अस्तित्व आहे. तिकडे कधी होतं? तिकडे 52 नुसार होतं, इकडे 153 मध्ये. अपॉइंटमेंट आहे, टर्म आहे, 157, 158, 60, 61, 75, 76, 201, 213 ला स्टार करून ठेवा. हा प्रश्न विचारला जातो. बघा लक्षात ठेवा की पॉवर ऑफ द गव्हर्नर टू प्रोमोगलेट ऑर्डिनन्सेस, याला मी हायलाइट करतो, 2 मिनिटं थांबा. चला, याला हायलाइट करताना बघा इथं बघा, हे बघा, पॉवर ऑफ गव्हर्नर टू प्रोमोगलेट ऑर्डिनन्सेस म्हणजे जे आपले काय म्हणतो आपण याला, अध्यादेश. येस, अध्यादेश म्हणतो आपण याला. जे काही अध्यादेश काढायची पॉवर असेल, अध्यादेश म्हणजे ऑर्डिनन्सेस, हे आर्टिकल 213 नुसार कोणाला आहे? राज्यपालांना आहे, राज्यपाल. पण याच्या विरुद्ध करा, तुम्हाला पाहायला मिळेल 123. आर्टिकल 123 नुसार लक्षात ठेवा. आता मी मगाशी का नाही सांगितलं, इथं आपल्याला कम्पेअर करत अभ्यास करायचा आहे. 213 हे नंतर आले, 213 नंतर आले म्हणजे कोण असतील? राज्यपाल. 123 अगोदर आहे. 123 आहे सेम पॉवर, ऑर्डिनन्स इश्यू करायची पॉवर आहे, अध्यादेश इश्यू करायची कोणाची पॉवर आहे? प्रेसिडेंट, राष्ट्रपतींची पॉवर 123 आर्टिकल मध्ये आहे, 213 मध्ये आहे राज्यपालांची. लक्षात राहील कम्पेअर करून. बाकी आपण जे अपॉइंटमेंट आहे हे सगळं ज्युडिशरी मध्ये पाहणार आहोत पुढे. चला, आता येऊया थोडंसं लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वरती. इथं पण लक्षात ठेवा की एका साईडला असतील आपले स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभा. विधानसभा सेम प्रोसेस आहे पूर्ण, लोअर हाऊस आहे, त्याच गोष्टी आहेत. नॉन परमनंट आहे, टेम्पररी हे. इकडे आहे विधान परिषद. आता विधान परिषद जे आहे तर यातले जे मेंबर ते कसे येतात ते तुम्हाला थोडं समजून घ्या. हा पॉइंट विचारला जातो. विधान परिषदेला म्हणतात लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऑफ द स्टेट. बर, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये मेंबर जे आहेत ते लक्षात ठेवा, हे तुम्हाला प्रपोर्शन विचारलं जातं एक्झाम मध्ये. पदवीधर, ग्रॅज्युएट्स म्हणजे पदवीधर. आता पदवीधरांकडून येतात 1/12, हे आहे तसं लक्षात ठेवायचे, 1/12 पदवीधर. आता ग्रॅज्युएट्स आहेत तर त्यांचे शिक्षक पण असतील, यांच्याकडून पण 1/12 करा. म्हणजे सर शिक्षक आणि विद्यार्थी किंवा ग्रॅज्युएट्स आणि टीचर्स यांच्याकडून किती येत आहेत? 1/12. नंतर एक प्रपोर्शन आहे 1/3 आणि 1/3. आता हे कोणाकडून येतील?
बघा 1/3 येतात मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधानसभाचे जे आमदार आहेत यांच्याकडून 1/3 मेंबर येत असतात, आणि 1/3 येतात आपल्या लोकल बॉडीज कडून. लक्षात ठेवा, लोकल ऑथॉरिटीज. तर हे लक्षात ठेवा, 1/12 म्हणलं की तुम्ही ग्रॅज्युएट टीचर जर लक्षात ठेवलं, राहिलं तुमचं सगळ्यात लक्षात राहील. 1/3 दोन आहेत, ते आहेत एक तर MLA यांच्याकडून, दुसरे आहेत ते लोकल ऑथॉरिटी. राहिला प्रश्न रिमेनिंग, म्हणजे राहतात 1/6. आता हे 1/6 जे राहतात हे नॉमिनेट केले जातात राज्यपालांद्वारे, आणि महाराष्ट्रामध्ये ते नॉमिनेट करायचे आहेत 12. हेच आता पेंडिंग आहे, ते तुम्ही न्यूज मध्ये ऐकत असाल की राज्यपाल नियुक्त जे 12 आमदार आहेत त्यांची यादी पेंडिंग आहे, राज्यपाल नियुक्ती करत नाहीयेत. तर हे ते 12 कोणते आहेत? हे 1/6 जी पॉवर आहे गव्हर्नर यांच्याकडे, नॉमिनेशन बाय दी गव्हर्नर, तर हीच ती पॉवर आहे. हेच ते 1/6 मेंबर आहेत 12 महाराष्ट्रात, यांचं नॉमिनेशन अजून रखडलेलं आहे. बरोबर. तर हे लक्षात ठेवा, 1/12 ग्रॅज्युएट टीचर्स, MLA लोकल ऑथॉरिटी 1/3, आणि राज्यपालांद्वारे नॉमिनेशन आहे ते 1/6, अर्थात महाराष्ट्रामध्ये 12. तर हा प्रश्न लक्षात ठेवा. न्यूज मध्ये थोडं गव्हर्नर टॉपिक नीट लक्षात ठेवा. बरोबर. चला, बरं, एक गोष्ट सांगतो तुम्हाला की एका साईडला राज्यसभा आहे, एका साईडला आहे स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, म्हणजे राज्यसभा आणि इथं म्हणतो आपण विधान परिषद लिहितो, तुम्हाला समजून जाईल. यामध्ये मोठा डिफरन्स आहे. हा डिफरन्स काय हे थोडक्यात समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला ते कन्फ्युजन होणार नाहीये. बघा, राज्यसभा जे आहे, तर राज्यसभा हे आपल्याला पाहायला मिळतं की अप्पर हाऊस आहे, हे पण अप्पर हाऊस आहे, बरोबर आहे. त्या सिमिलॅरिटी आपण वेगळ्या ठेवूया, पण डिफरन्स काय आहे? याचे चेअरमन असतात, याचे चेअरमन असतात. सर हे पुन्हा एकदा सिमिलॅरिटी झाली, पण याचे जे चेअरमन असतात हे लक्षात ठेवा. राज्यसभेचे अध्यक्ष चेअरमन जे असतात हे राज्यसभेचे सदस्य नसतात, पण स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, विधान परिषदेचे चेअरमन जे असतात ते विधान परिषदेचे मेंबर असतात. किती मोठा डिफरन्स आहे बघा. राज्यसभेचे चेअरमन जे आहेत ते कोण असतात? तुम्ही सांगाल सर हे असतात भारताचे व्हाईस प्रेसिडेंट, उपराष्ट्रपती. हे उपराष्ट्रपती बनले की आपोआप कोण होतात? एक्स ऑफिशियो चेअरमन ऑफ द राज्यसभा. हे तर आपण प्रश्नामध्ये क्लिअर केलं. मग हे उपराष्ट्रपती निवडून आलेत, मग हे मेंबर नाहीयेत, लक्षात ठेवा. राज्यसभेचे मेंबर नाहीयेत. पण जर तुम्ही राज्यामध्ये आला, विधान परिषद पाहिली, तर याचे चेअरमन जे असतात ते यांच्यातलेच एक असतात. तर हा डिफरन्स तुम्हाला क्लिअर असावा. प्रश्न कसाही विचारू द्या, प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजे. पुढे जाऊया, थोडस आपण काही गोष्टी पाहून घेऊया. ही भाग 6 मध्ये 168 कलम ते 212 मध्ये राज्य विधिमंडळात काही तरतुदी दिलेल्या आहेत. यामध्ये प्रत्येक राज्यासाठी एक विधिमंडळ असेल, आणि ते राज्यपाल प्लस तुम्हाला पाहायला मिळतं. बरं, एक प्रश्न राहिला, हा प्रश्न पण क्लिअर करूया. की आता विधान परिषद आहे सर, स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे, हे भारतातल्या सर्व राज्यांमध्ये आहे का? नाही. किती राज्यांमध्ये? हे ऑलमोस्ट आपण खूप वेळा पाहिले. फक्त 6 राज्यांमध्ये आहे भारतातल्या विधान परिषद. आपल्या महाराष्ट्रात आहे का विधान परिषद? सर आहे ना, आपण ऐकत असतो न्यूज मध्ये. म्हणजे महाराष्ट्र लिहू का मी इथं? महाराष्ट्र लिहू? हो सर, लिहू शकतो. महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राबरोबर आपल्या साऊथला एक राज्य आहे, दक्षिणेला कर्नाटक, हे पण लक्षात ठेवा. महाराष्ट्र, कर्नाटक. तर आपण युपी बिहार सोबत म्हणतो, युपी बिहार. यस, युपी बिहार 4 राज्य झाली. आणि 2 राज्य तर खूप सोपी आहेत. एक तर आहे आंध्र प्रदेश, आणि या आंध्र प्रदेश पासून वेगळं झालेलं राज्य आहे तेलंगणा. हे 6 राज्य आहेत ज्यांच्याकडे आहेत विधान परिषदा. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, या फक्त 6 राज्यांकडे आहेत विधान परिषदा. आता विधान परिषद बनवायचं काम कोण करतंय? बघा, तुम्ही असताल स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधानसभेमध्ये बसलेला असाल. तुम्हाला एखाद्या वेळेस वाटलं की आपल्या राज्यासाठी एक विधान परिषद बनवण्याची गरज आहे. तुम्ही काय कराल? तुम्ही एक रिझोल्यूशन इथं स्पेशल मेजॉरिटीने पास कराल की आपल्या राज्यासाठी काय करायचंय, की विधान परिषद बनवायची. आपण एकच हाऊस आहे, आपण दुसरा हाऊस पण म्हणूया. चला, तुम्ही काय केलं? एक रिझोल्यूशन पास केलं. हे तुम्ही पाठवता कुठे? हे पाठवता संसदेकडे, आणि संसद फायनल डिसिजन घेतं, पार्लमेंट फायनल डिसिजन घेतं. हे तुमचं आलेलं अप्रूव्ह करायचं की रिजेक्ट करायचं. म्हणजे राज्यामध्ये विधान परिषद बनवायची असेल तर तुम्हाला पाहावं लागतं की संसद बनवते, संसदच नष्ट करू शकतं. पाहूया काय गोष्ट आहे की प्रत्येक राज्यासाठी एक विधिमंडळ असेल, यामध्ये
तुम्ही पाहू शकता राज्यपाल असतील, पहिला पार्ट राज्यपाल आहेत. आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा हे 2 सभागृहांचे मिळून बनलेले म्हणजे 6 राज्य आपण पाहिली 30 आहेत. आणि अन्य राज्यात एकगृही सभागृह असेल म्हणजे युनिकॅमरल सिस्टीम असेल आणि या 6 राज्यांमध्ये बायकॅमरल सिस्टीम असेल. बाकी यामध्ये पण तुम्हाला इथं डिटेलमध्ये दिले बघा 2 सभागृह, सभा, विधान परिषद वगैरे 6 आहेत इथं पाहायला मिळतं आपल्याला. बरोबर. तर जम्मू काश्मीरमध्ये पण ती संपुष्टात आली 2019 मध्ये. याचा युनियन टेरिटरी झाला, आता राज्य नाही हे आता. बरोबर, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे, थोडंसं खूप सोपं आहे. बरं, तुम्ही सांगाल सर हे गोष्ट समजली आम्हाला. कलम 79 सांगत होतं की संसदेचे 3 पार्ट असतील, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. 1 पॉइंट कमी करूया. 168 सांगेल की राज्यामध्ये एक असतील म्हणजे राज्य विधिमंडळामध्ये असतील राज्यपाल आणि जे तुमचं राज्य विधानसभा आणि विधान परिषद 6 राज्यांमध्ये. बाकी राज्यांमध्ये काय असेल? बाकी राज्यांमध्ये असेल राज्यपाल प्लस विधानसभा. आणि महाराष्ट्र, कर्नाटक, यूपी, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या 6 राज्यांचा विचार केला तर तिथं तुम्हाला राज्य विधिमंडळामध्ये स्टेट लेजिस्लेचरमध्ये 3 पार्ट पाहायला मिळतील, राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद. क्लिअर सर्वांना? खूप सोपे पॉईंट आहेत, फक्त याची रिव्हिजन खूप जास्त करा. 169 काय सांगतं आर्टिकल? हे तेच सांगते जर तुम्हाला ॲबॉल्युशन करायचं असेल किंवा क्रिएशन करायचं असेल स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं तर नॉट विथस्टँडिंग इन एनिथिंग इन द आर्टिकल 168 पार्लमेंट मे बाय लॉ प्रोव्हाइड फॉर द ॲबॉल्युशन ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऑफ द स्टेट हॅव्हिंग सच काउन्सिल ऑर द क्रिएशन ऑफ सच काउन्सिल, जिथं नाही येते. लक्षात आलं का? पण पहिल्यांदा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने काय करावं लागतं? एक रिझोल्युशन पास करावं लागतं. पासेस अ रिझोल्युशन, हे लक्षात ठेवा. बरोबर, एक स्पेशल मेजॉरिटी आहे बघा इथं दिली स्पेशल मेजॉरिटी. तर लक्षात ठेवा सुरुवातीला प्रोसेस काय, तुमच्या राज्यामध्ये विधान परिषद बनवायची असेल तर तुमच्या विधानसभेमध्ये अगोदर रिझोल्युशन ठराव पास करा विशेष बहुमताने. नंतर तुम्ही पार्लमेंटकडे द्या. पार्लमेंट ठरवेल की राज्यामध्ये बंद करायचंय किंवा चालू करायचंय विधान परिषद, तर हे कोण ठरवेल? पार्लमेंट ठरवेल. चला पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जे काही तुमचं स्टेट लेजिस्लेचर असेल किंवा असेंब्ली विधानसभेमध्ये मेंबर किती असतील, तर हा प्रश्न पण लक्षात ठेवा. विधानसभेमध्ये मेंबर असतात कमीत कमी 60, जास्तीत जास्त 500. आणि याचे मेंबर किंवा लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे मेंबर हे पाहायला मिळतात तुम्हाला की 1/3 नसतील किंवा 15% जे आपण पाहिलं होते एका प्रश्नामध्ये जास्त नसतील. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की कमीत कमी 60 आणि मॅक्सिमम 500 असतील कोणत्याही राज्यामध्ये विधानसभेमध्ये मेंबर्स सदस्य. पण काही राज्य आहेत गोवा, सिक्कीम, मिझोराम, पुडुच्चेरी आहे, यामध्ये 60 मेंबरपेक्षा कमी पाहायला मिळतात आपल्याला. जास्त नाहीत, 500 पेक्षा जास्त कुठं नाही आहेत, पण 60 पेक्षा कमी आहेत. एक्सेप्शन्स आर एव्हरीवेअर. चला, तर इथपर्यंत आपण पाहिलं मेजरली केंद्र आणि राज्य. तर इथपर्यंत व्यवस्थित तुम्ही रिवाइज करायचंय तुम्हाला. प्रत्येक पॉईंट आर्टिकल सगळे सांगितलंय मी. कोणाला ब्रेक घ्यायचा असेल तर 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता किंवा पॉज करून तुम्ही नंतर पाहू शकता जर रेकॉर्डिंग पाहत असाल. पुढचा पॉईंट आहे भारतीय न्यायव्यवस्था, इंडियन ज्युडिशरी. यामध्ये सिम्पली सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट डिटेलमध्ये शिकायचंय आणि शेवटी आपण सूची पाहणार आहोत. तर बघा कोणाला ब्रेक घ्यायचा असेल 1-2 मिनिट तर घेऊ शकता बिंदास्त, काय हरकत नाहीये. बरोबर. चला सुरू करूया आपण. ब्रेक संपलेला आहे आपला. येस, जे कोणी आत्ता आले असतील तर बघा नवीन टॉपिक आपण सुरू करतोय. तर नवीन टॉपिकसाठी तुम्ही इथून पुढे भारतीय न्यायव्यवस्था करू शकता. आता जे राहिले ते रेकॉर्डिंग पाहून घ्या नंतर. सुरुवात करायची आपण. थांबूया 10-20 सेकंद थांबूया आपण. गुड.
चला टॉपिकला सुरुवात करूया. ब्रेक संपलेला आहे आपला आणि जास्त ब्रेक नको घ्यायला, आता एक्झाम पण आलेली आहे. भारतीय न्याय व्यवस्था. भारतीय न्याय व्यवस्था म्हणजे सर एकतर सुप्रीम कोर्टचा फोटो तुम्ही दिलेला आहे ऑलरेडी, प्लस हायकोर्ट शिकायचे आहेत. तर डिटेलमध्ये शिकूया. प्रश्न विचारले जातात. येस, प्रश्न विचारले जातात आपल्याकडे. तर कोणी सांगू शकेल का सर? प्रश्नापासून सुरुवात करूया म्हणजे आपल्याला क्लिअर होईल. बघा, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे ब्रिटिश काळामध्ये भारतात सर्वात पहिले सर्वोच्च न्यायालय कुठे बनवलं गेलं होतं? कोणत्या ठिकाणी? आणि ते बनवण्यासाठीची तरतूद कोणत्या कायद्यामध्ये होती? ऑप्शन्स आहेत. मुंबईमध्ये बनवलं गेलं 1981च्या कायद्यामध्ये, कोलकाता येथे बनवलं गेलं 1773च्या कायद्यामध्ये, 1781 बरोबर, मुंबईमध्ये 1773 मध्ये की कोलकातामध्ये 1781? या 4 ऑप्शन पैकी बरोबर उत्तर काय तुम्ही कमेंट करून सांगा. ज्यांनी कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट वाचलंय किंवा याच्या अगोदर तुम्ही हिस्ट्री वाचलेलं आहे, तर हिस्ट्रीमध्ये तुम्ही ऍक्ट्स वाचलेले असतील, कायदे, ब्रिटिशकालीन कायदे, तर यात एका कायद्यामध्ये ही प्रोव्हिजन पाहायला मिळते. मी इथं सांगतो या गोष्टी बेसिक क्लिअर पाहिजे. तुम्ही मला पहिल्या चीफ जस्टिसचं नाव पण सांगितलं पाहिजे. काय? इलिजा इम्पे. गुड. इम्पे. येस. पण सांगा याचं उत्तर काय? याचं उत्तर आहे सर, बरोबर. तुमचं उत्तर बरोबर आहे. 2 उत्तर आहे. कोलकाता येथे बनवलं गेलं त्यावेळेस फोर्ट विल्यम, बरोबर. आणि कोणता कायदा होता? रेग्युलेटिंग ऍक्ट, रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773. लक्षात ठेवायचं, या कायद्याने पहिल्यांदा सांगितलं गेलं. तर कोण आला होता 1772च्या आसपास भारतामध्ये सर्वात पहिला? काय म्हणतो आपण याला? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. नाव माहितीये कोणाला? क्लाईव्ह नंतर कोण आला होता? क्लाईव्ह वरती ते करप्शनचे चार्जेस बसले होते. वॅरन हेस्टिंग्स. गुड. आणि यानंतर कार्नवालिस आला होता ना. चला, बरोबर आहे तुमचं उत्तर. जाऊया पुढे. तर बघा, सुप्रीम कोर्टचा विचार केला तर तुम्हाला पाहायला मिळेल सुप्रीम कोर्टची स्थापना ब्रिटिशकालीन जो काळ होता यामध्ये 1773 झाली होती कोलकाता येथे. 1935च्या काय बरं, पुढे 1861 मध्ये काय झालं की हे सगळं युनाइट केलं होतं यांनी. ते पाहूया नंतर, हायकोर्टमध्ये आपण पाहूया थोडंसं. यानंतर काय झालं होतं की 1935ला फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली या कायद्याद्वारे. 1935ला फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्याचं या कायद्याने सांगितलं. आणि शेवटी तुम्हाला पाहायला मिळतं ज्या दिवशी आपलं कॉन्स्टिट्यूशन आपण ऍक्सेप्ट केलं किंवा रिपब्लिक डे आपण साजरा करतो, त्या दिवसापासून फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचं रूपांतर झालं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, म्हणजे भारताचं सर्वोच्च न्यायालय. याचे आर्टिकल्स खूप महत्वाचे आहेत. 123 का नाही इथं? 123 सर ऑर्डिनन्स पॉवर आहे प्रेसिडेंटची, मगाशी पाहिले. याचा त्याचा काही संबंध नाहीये, पण सांगितलं तुम्हाला 124 पासून सुरुवात आहे. 124, 125, 126, 127 आणि 130 मधले 2 आर्टिकल पण पाहिजेत का? टेन्शन घेऊ नका. 124 आर्टिकल सांगतं की सुप्रीम कोर्टचं एस्टॅब्लिशमेंट, स्थापना. 125 मध्ये सांगतं जे काही जजेस, न्यायाधीश असतील यांना पगार कोण देईल, किती देईल. 126 मध्ये सांगितलं होतं की ऍक्टिंग चीफ जस्टिस कोण होतील आणि याला कोण नॉमिनेट करेल. 127 मध्ये सांगतात की ऍडहॉक जज कोण असतील आणि यांना कोण नॉमिनेट करेल. 130 मध्ये सांगितलं होतं सीट ऑफ द सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाचं कार्यस्थान हे दिल्ली येथे असेल, हे लक्षात ठेवा. बरोबर. जाऊया पुढे. शपथ जर आपण पाहिलं, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील तर शपथ द्यायचं काम राष्ट्रपती करत असतात, हे लक्षात ठेवायचंय. आणि शपथेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की खरी श्रद्धा, निष्ठा बाळगणे, सार्वभौमत्व, एकात्मता उन्नत राखणे, संविधान व कायदा उन्नत राखणे, आणि या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात शपथमध्ये. जर तुम्ही पदावधी पाहिला, कार्यकाळ पाहिला की तुम्ही 65 वय जोपर्यंत तुमचं होत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टचे जज असू शकता. वयाच्या 65व्या वर्षापर्यंत धारण करू शकता तुम्ही. राजीनामा तुम्ही राष्ट्रपतींकडे देऊ शकता आणि पदावरून दूर तुम्ही संसदेच्या शिफारशीनुसार होऊ शकता. पण हे संसदेची शिफारस जी आहे ती खूप महत्वाची प्रोसेस, ती आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत. तर काय काय समजलं सुप्रीम कोर्टच्या जज संदर्भात? एकतर शपथ पाहिली, यानंतर 65 वय पाहिलं मॅक्सिमम, राजीनामा राष्ट्रपती, नियुक्ती शपथ कोण देत आहेत? राष्ट्रपतीच. इथं काही वेगळं नाहीये. चला, आजपर्यंत एकाही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्यात आलेलं नाही, हे पण लक्षात ठेवा. न्यायमूर्ती व्ही रामास्वामी यांच्याबरोबर तुम्ही पाहू शकता 1993 मध्ये प्रयत्न झाला होता, पण ते लोकसभेत पारित होऊ शकलं नव्हतं. बाकी पगार व भत्ते 125 आर्टिकल नुसार कोण ठरवते? संसद ठरवत असते न्यायाधीशांचे पगार व भत्ते.
खूप सोपा प्रश्न आहे. आता कन्सेप्ट क्लिअर केल्या आणि आता प्रश्न पाहूया. अगोदर आपण काय करत होतो, प्रश्न विचारायचो, नंतर आपण काय करायचो, कन्सेप्ट पाहायचो. पण आता मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवली, आता प्रश्न करा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 62 वर्ष वय असेपर्यंत कार्य करू शकतात. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना सरन्यायाधीशांच्या शिफारशीनुसार काढून टाकू शकतात. काय प्रेसिडेंट रिमूव्ह करू शकतात ऑन द रेकमेंडेशन ऑफ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. प्रश्न नीट वाचा. कन्सेप्ट शिकवल्यानंतर पण आपण कन्फ्यूज होऊ शकतो, एवढी गॅरंटी आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 62 वर्ष वयापर्यंत कार्य करू शकतात. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना सरन्यायाधीशांच्या शिफारशीनुसार काढून टाकू शकतात. ज्यांनी लक्ष दिले त्यांना उत्तर समजले काय याचं. चला, याचं उत्तर आहे 4. तर कोणतंच उत्तर बरोबर का नाहीये? 62 नसून 65 आहे आणि शिफारस सरन्यायाधीशांची नाहीये तर संसदेची आहे, हे लक्षात ठेवायचंय. आता संसद शिफारस कसं करतं ते पण आपल्याला शिकायचंय, बरोबर. चला शिकूया आपण नंतर की संसद नक्की कशी शिफारस करते. 65 वर्षापर्यंत तुम्ही होल्ड करू शकता ऑफिस. जर तुम्हाला लेटर द्यायचं असेल, रेजिग्नेशन लेटर तुम्ही प्रेसिडेंटला देऊ शकता. इम्पिचमेंट किंवा रिमूव्हल जर पाहिलं तुम्ही, अ जज ऑफ द सुप्रीम कोर्ट कॅन बी रिमूव्ड ओनली बाय द प्रेसिडेंट. राष्ट्रपती काढू शकतात. कोणत्या ग्राउंडवरती? मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी या 2 ग्राउंडवरती फक्त काढलं जाऊ शकतं. अप्रुव्हल ऑफ द 2/3 मेजॉरिटी ऑफ द बोथ द हाऊसेस अल्सो निडेड टू गो अहेड विथ द इम्पिचमेंट प्रोसेस ऑफ द सुप्रीम कोर्ट जज. प्रश्नाच्या फॉर्म मध्ये आपण समजून घेऊया. प्रश्न खूप सोपा आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना काढून टाकण्याचा ठरावला लोकसभेमध्ये 100 सदस्यांचा आणि राज्यसभेमध्ये 50 सदस्यांचा पाठिंबा लागतो. दुसरं वाक्य सांगतं की आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील 5 न्यायाधीशांना या पद्धतीने काढून टाकलेले आहे. सर इतका सोपा प्रश्न आहे की आपण आत्ताच पाहिला होता. कन्सेप्ट शिकलो आणि आत्ता पाहतोय. बघा काय झालं होतं की जर जजला न्यायाधीशांना काढून टाकायचं असेल तर एकतर गोष्ट आहे कोण काढू शकतात? राष्ट्रपती. परंतु राष्ट्रपतींना शिफारस कोण करतंय? शिफारस करतंय संसद. बरं संसदेत शिफारस करायची असेल, तुम्हाला सांगायचं असेल काढून टाकायचं एका न्यायाधीशांना तर काय कराल? तुम्ही एक ठराव पास कराल आणि या ठरावाला तुम्हाला लोकसभेमध्ये 100 सदस्यांचा पाठिंबा लागतोय आणि राज्यसभेमध्ये 50 सदस्यांचा. अर्थात उत्तर जे आहे यामध्ये पहिलं उत्तर बरोबर आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य चूक आहे. पाहिलं होतं की एक सुद्धा न्यायाधीश आतापर्यंत इम्पीच झालेले नाहीयेत. पहिलं वाक्य बरोबर काय की तुम्ही राष्ट्रपतींना सांगायचे राष्ट्रपती काढून टाकू शकतात, पण ठराव कोणाचा लागतो? संसदेचा. तर संसदेत आलो आम्ही, ठराव पास केला. वरती होतं राज्यसभा, इकडे होतं लोकसभा. राज्यसभेमध्ये मला पाठिंबा होता 50 लोकांचा, मला म्हणजे ठरावाला, आणि लोकसभेमध्ये 100 जणांचा. चालेल का? ऑफकोर्स चालेल. काय करू शकता आता? आता तुम्ही हा ठराव पुढे नेऊ शकता. हा ठराव आता काय करू सर मी? माझ्याकडे आहे पाठिंबा 150 जणांचा, यातले 100 जण लोकसभेचे, 50 जण राज्यसभेचे. मी काय करू आता? तुम्ही तो राजीनामा नाही, जे ठराव आहे तो कोणाला द्यायचा आहे? तुम्ही द्यायचा आहे स्पीकर, म्हणजे लोकसभेत असाल तर स्पीकरला, राज्यसभेत असाल तर चेअरमनला द्या. बरं सगळं मान्य आहे सर. हे काय करू शकतात मग आता? मी काय केलं, मी 100 जणांची सही घेतली किंवा पाठिंबा घेतला लोकसभेतनं, 50 जणांचा पाठिंबा घेतला राज्यसभेतनं. आता काय करू? आता एक काम करा, तुम्ही यांच्याकडे जा जे स्पीकर आहेत, आणि लोकसभेत असाल तर स्पीकरकडे, राज्यसभेत असाल तर चेअरमन यांच्याकडे जा. ओके सर, गेलो. यांना आम्ही तो ठराव दिला, त्यांनी पाहिला, त्यांनी रिजेक्ट केला. डायरेक्टली चालू शकतं, डायरेक्टली रिजेक्ट केला जाऊ शकतो, पण नाही केला जात कारण शक्यतो एवढा पाठिंबा असेल 150 जणांचा तर अर्थात रूलिंग पार्टीचा माणूस असेल ज्याने तो रूल केला, म्हणजे पुढे आणलाय. पण या गोष्टी वेगळ्या राहिल्या. जे ऍक्च्युअल आहे ते पाहूया काय आहे. एक तर नाकारू शकतात. बरं नाकारू नाही शकत, आमचे माणूस आहेत सर. बरं तुमचा ठराव पास केला, यांनी मान्य केला. जर ठराव मान्य केला तर एक समिती बसवली जाते आणि या समितीमध्ये तुम्हाला सांगायचे की खालीलपैकी कोण नसते. क्लिअर आहे गोष्ट आतापर्यंत? की तुम्हाला रिमूव्ह करायचं होतं न्यायाधीशांना, तर तुम्ही राष्ट्रपतींकडे गेला, राष्ट्रपती म्हणाले मी रिमूव्ह करू शकतो असं संविधान सांगतंय, पण मला शिफारस आणून द्या संसदेची. संसदेकडे गेला, यस सर संसदेकडे गेलो, लोकसभेत 100 लोकांचा पाठिंबा आहे, राज्यसभेत 50 लोकांचा. बर तुम्ही जाताय म्हणजे तुमच्या मनाने जाताय का तुमचं काय वैयक्तिक दुश्मनी आहे का? असं नाहीये. 2च ग्राउंड आहेत फक्त, मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी. यावरतीच काढलं जाऊ शकतं, हे पण लक्षात ठेवा. तुमच्या मनमर्जीने चालेल का? नाही. बरं यामध्ये तुम्ही गेला, एवढा पाठिंबा घेता तुम्ही 100-50चा,
याला तुम्ही स्पीकर चेअरमनकडे, यांनी एक तर नाकारला नाही, म्हणजे समजा एकदा नाकारलं होतं तर ते बंद झालं होतं, तुम्ही परत गेला, आता मान्य केला. मान्य केल्यानंतर यांनी एक समिती बनवली. भारताचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, महान्यायवादी की निष्णात कायदे पंडित, यातलं या समितीमध्ये कोण नसतं असं विचारलंय. खूप महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही आन्सर करा जे काय तुम्हाला उत्तर वाटत असेल त्यावरती. चला, उत्तर आले तुमची, कारण बराच वेळा आपण प्रश्न समोर ठेवला होता. लक्षात ठेवा, भारताचे महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल या समितीमध्ये नसतात. यामध्ये 3 लोक असतात, 3 मेंबरची समिती स्थापन केली जाते. जर हा ठराव यांनी पास केला तर, किंवा मान्य केला. यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात, कोणत्याही उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात, आणि निष्णात कायदेपंडित म्हणजे डिस्टिंग्विश ज्युरिस्ट, ही 3 लोकांची समिती बनवली जाते. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा पॉइंट हा. बरोबर. चला पुढे जाऊया आपण. पुढे जाताना आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, इथे सांगितलेले हे संविधान सांगते का हो? नाही, संविधान नाही सांगत की ही गोष्ट असेल की 3 लोकांची कमिटी असेल, असं काय असेल, हे संविधान नाही सांगत आहे. यासाठी एक कायदा सांगतो, त्या कायद्याचं नाव आहे जजेस इन्क्वायरी ऍक्ट 1968. या कायद्यामध्ये काय सांगितलंय की असा जर तुम्ही ठराव यांनी पास केला, स्पीकर किंवा चेअरमनने, यामध्ये कोण कोण असतील, 3 मेंबर असतील. पहिला मेंबर, वन शॅल बी चूजन फ्रॉम द अमॉंग द चीफ जस्टिस अँड अदर जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील किंवा कोणता तरी जज असेल. दुसरा मेंबर कोण असेल, वन शॅल बी चूजन फ्रॉम द चीफ जस्टिसेस ऑफ द हायकोर्ट्स. हायकोर्टच्या कोणत्याही चीफ जस्टिस एक तुम्ही उचलू शकता आणि ठेवू शकता यामध्ये. आणि तिसरं वाक्य काय, की वन शॅल बी द पर्सन हु इज इन द ओपिनियन ऑफ द स्पीकर ऑर द चेअरमन, जे आहे तुमच्या तुम्ही राज्यसभेत का लोकसभेत त्यानुसार. तर जो कोणी डिस्टिंग्विश ज्युरिस्ट असेल, निष्णात कायदे पंडित असेल, या 3 मेंबरची कमिटी बसवली जाईल. हे कोण सांगते? संविधान न सांगता एक कायदा सांगतो, जजेस इन्क्वायरी ऍक्ट 1988. वाक्य वाचताना लक्षात ठेवा, हे सगळं पाठ करून बसाल की 3 मेंबर असतात, हे सगळं बरोबर आहे, आणि कुठंतरी लिहिलं असेल अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन, संविधानाद्वारे, पण वाक्य चुकीचं ठरेल. लक्षात येते, हे कायदा सांगतोय नंतरचा. वाक्य तर बरोबर असतात, फक्त संविधान सांगतंय की नाही सांगत ही गोष्ट महत्वाची असते. बरं, यानंतर आहे कलम 126. कलम 126, राष्ट्रपती. आता कलम 126 म्हणजे सर आपण तर हे पाहिले होते, कार्यार्थ किंवा हंगामी सरन्यायाधीश. म्हणजे इकडे जर आलो आपण पहिल्या स्लाइड वरती, तर तुम्हाला पाहायला मिळेल 126 आपण कुठं पाहिलं होतं, इथे ऍक्टिंग चीफ जस्टिस. तर ऍक्टिंग चीफ जस्टिस कोण नॉमिनेट करतील किंवा कोण अपॉइंट करतील, तर हे अपॉइंट करायचं काम कोण करतंय, तर राष्ट्रपती करतात. बरोबर, 126 आर्टिकल नुसार. जर पद रिक्त असेल, जर ते तात्पुरते अनुपस्थित असतील किंवा कोणत्याही कारणाद्वारे ते कर्तव्य करण्यामध्ये असमर्थ असतील, तेव्हा राष्ट्रपती काय करतील, हंगामी सरन्यायाधीशांची नेमणूक करतील. हंगामी सरन्यायाधीश म्हणजे ऍक्टिंग चीफ जस्टिस, लक्षात ठेवा. बरं, 127 मध्ये काय पाहिलंय, 127 मध्ये आहे तदर्थ न्यायाधीश, म्हणजेच ऍडहॉक जजेस. पण लक्षात ठेवा, जेव्हा ऍक्टिंग चीफ जस्टिस तुम्हाला नेमायचे असतील तेव्हा प्रेसिडेंट नेमतील, पण जेव्हा तदर्थ न्यायाधीश नेमायचे असतील, म्हणजेच कोण, ऍडहॉक जजेस, जेव्हा ते जागा पूर्ण नसतील किंवा जे कोरम आहे तो पूर्ण नसेल, तर त्यावेळेस कोण करतील, भारताचे मुख्य न्यायमूर्ती म्हणजेच कोण, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, हे नॉमिनेट करतील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲज अ ॲडहॉक जज. बरं, पुढचं एकदा मला सांगा की सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल, म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड असेल, तर त्यात आणि त्याला अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार असेल, म्हणजेच आपण काय म्हणतो याला, कंटेम्प्ट ऑफ कोर्टला पनिश करायचा जो अधिकार आहे, राईट आहे, तो असेल, तो कोणत्या अनुच्छेदामध्ये सांगितलेला आहे, 128, 129, 130 की 131? चला, मला कमेंट करून सांगायचंय.
चला गुड. उत्तर आले सर्वांचं. आर्टिकल 129. लक्षात ठेवा, आर्टिकल 129 मध्ये सांगितलंय की कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी पनिश करायचा अधिकार आहे, प्लस की सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल, कोर्ट ऑफ रेकॉर्ड असेल, यांचे जजमेंट रेकॉर्ड करून ठेवले जातील, हे सांगतं आर्टिकल 129. लक्षात ठेवायचे, स्टार लावून ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो. लास्ट इयरला जे काही प्रश्न होते त्यानुसार जर ट्रेंड पाहिला आपण तर हा प्रश्न येऊ शकतो. 130 काय सांगतं? 130 सांगतं आपल्याला, कलम 130 काय सांगतं? याचं कार्यस्थान दिल्लीत असेल. पण दिल्लीत असेल तर चेंज होऊ शकतं का? होऊ शकतं. मात्र घटनेने भारतीय सरन्यायाधीशांना राष्ट्रपतींच्या मान्यतेने इतर ठिकाण किंवा ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान नेमण्याचा अधिकार प्रदान केलाय, परंतु ऐच्छिक अधिकार आहे, अनिवार्य नाहीये. लक्षात ठेवा. बरोबर. तर 130 दिल्लीमध्ये जे स्थान असेल ते सांगितले संविधानामध्ये. पण न्यायाधीश काय, सरन्यायाधीश चीफ जस्टिस काय करतील? त्यांच्या म्हणजे इच्छेनुसार नाही, त्यांना जर वाटलं की अजून वर्कलोड आहे किंवा भारतामध्ये बाकीच्या ठिकाणी पण व्हायला पाहिजे तर हे करू शकतात. लक्षात ठेवा. बरोबर. मला कोणी सांगेल का केंद्र वर, आता थोडंसं सुप्रीम कोर्टच्या आपण कार्यांवरती येऊया, अधिकारांवरती येऊया. केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देणे हा सर्वोच्च न्यायालयाचा कोणत्या स्वरूपाचा अधिकार आहे? बरोबर. तुम्हाला काय विचारलंय? केंद्र विरुद्ध राज्य याच्यातील वाद असेल आणि त्यावरती निर्णय द्यायचा असेल तर सर्वोच्च न्यायालयाचा कोणत्या स्वरूपाचा अधिकार आहे? प्रारंभिक, पुनर्निर्णयात्मक, सल्लाविषयक की नागरी? गुड. उत्तर जे असेल तुमचं ते उत्तर असेल ओरिजिनल, प्रारंभिक, म्हणजे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे, प्रारंभिक स्वरूपाचा अधिकार आहे. बघा, सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही डायरेक्टली क्रिमिनल केससाठी जाऊ शकत नाहीये. बरोबर. यासाठी काही फक्त क्रायटेरिया आहेत. सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही जाऊ शकता जर तुमचं फंडामेंटल राईट्स उल्लंघन झालं असेल तर. प्लस सुप्रीम कोर्ट स्वतःहून कुठे ऍक्शन घेऊ शकतं जर कोणत्या दोन राज्यांमध्ये वाद असेल किंवा केंद्र राज्यांमधला वाद असेल किंवा केंद्र आणि एकापेक्षा दोन राज्यांचा वाद असेल तर हे सुप्रीम कोर्टाचं प्रारंभिक ज्युरिस्डिक्शन असेल. लक्षात ठेवा. आता पाहूया की सुप्रीम कोर्टचे कोणकोणते अधिकार क्षेत्र आहेत. तर या अधिकार क्षेत्रांमध्ये प्रारंभिक आहे 131 आर्टिकल मध्ये. आर्टिकल 131 सांगतं की प्रारंभिक अधिकार क्षेत्र सांगितलं मी कोणकोणते. प्राधिलेख अधिकार क्षेत्र 132 मध्ये, यानंतर अपिलाची, सॉरी 32 मध्ये फक्त, 132 नव्हे, लक्षात ठेवा 131, 32, 132 नाही फक्त 32. अपीलचा आहे पुनर्विचाराशे 137, सल्ला देण्याचा आहे 143, अभिलेख न्यायालय 129, न्यायालयिक पुनर्विलोकनचा अधिकार आहे यांना, आय थिंक हो 13 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, आणि इतर अधिकार आहेत. बरोबर. तर हे लक्षात ठेवा की सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र सुद्धा आहे. राष्ट्रपती आणि यांचं कनेक्शन तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. 143 आर्टिकल काय सांगतं की जर सल्ला द्यायचा असेल किंवा घ्यायचा असेल यांच्याकडून तर हा अधिकार जो आहे तो 143 आर्टिकल नुसार सुप्रीम कोर्टला मिळालाय. तर हे सगळं लक्षात ठेवा. तर हे मला कोणी सांगेल का? आता थोडंसं येऊया की जज असतात यांची नियुक्ती कशी केली जाते. यामध्ये 3 जजेस केस झाल्या होत्या की आपण पाहूया की नक्की काय गोष्ट आहे यामध्ये. बघा, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटना दुरुस्ती घटनाबाजी झालेली आहे? 97, 96, 99 की 100? आन्सर करा 1 मिनिट. येस, आन्सर करा सर्वांनी.
उत्तर बरोबर आहे सर्वांचं. याचं उत्तर आहे 3. 99वी घटना दुरुस्ती, याला घटनाबाह्य ठरवण्यात आलं होतं. चला, तर आता ही गोष्ट काय ते पाहूया. बघा, जेव्हा तुम्हाला जे न्यायाधीश आहे यांची निवड ही करायची असेल, नेमणूक करायची असेल, तुम्ही सांगाल सर राष्ट्रपती करतील, पण त्या आर्टिकलमध्ये थोडक्यात कुठेतरी लिहिलेलं आहे बघा, की चीफ जस्टिस ऑफ इंडिया सरन्यायाधीश यांच्या सल्ल्यानुसार करतील. पण हा जो सल्ला आहे, हा सल्ला नेमकी बाइंडिंग असेल की बाइंडिंग नसेल, यावरती 3 केसेस झाले. आपण न्यायाधीशांचे खटले म्हणतो 3. तर 1982, 1993 आणि 1998. तर आपण हे डिटेलमध्ये पाहूया थोड्या वेळाने. आता लक्षात द्या की कोलेजियम सिस्टीम तिथून पुढे चालू झाली होती आणि कोलेजियम सिस्टीम मध्ये फक्त जजेस अपॉइंट करतील जजेसला, तर ही ठरवलं होतं. आणि एनजीएससी काय होतं बघा, एनजीएससी म्हणजे अशी गोष्ट आहे की एक नवीन काहीतरी गोष्ट संस्था बनवली होती यांनी, सरकारने 2014 मध्ये. यामध्ये 124A आर्टिकल ऍड केलं होतं फॉर द नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन किंवा कमिटी. आणि यानुसार काय केलं होतं यांनी, तर यामध्ये जे मेंबर्स आहेत यात बरेचसे एक्झिक्युटिव्ह होते, बरेच कार्यकारी मेंबर होते. त्यामुळे काय होत होतं की एक्झिक्युटिव्हचा इंटरफिरन्स होत होता आपल्या ज्युडिशरीमध्ये. तर यामुळे नंतर सुप्रीम कोर्टने 2015 मध्ये सांगितलं की 99वी घटना दुरुस्ती आणि 124A आर्टिकल प्लस तुमचं एनजेएससी हे जे आहे हे घटनाबाह्य आहे. बरोबर. तर हे आपण डिटेलमध्ये शिकूया. फक्त लक्षात ठेवायचं आपल्या या गोष्टी. बरोबर. बाकी एक 7वी घटना दुरुस्ती 1956 लक्षात ठेवा, कारण या घटना दुरुस्तीने सांगितलं की जे काय आता हायकोर्ट आपण पाहतोय, तर या हायकोर्टमध्ये प्रत्येक राज्यासाठी एक हायकोर्ट असेल हे संविधान सांगतं. पण 7वी घटना दुरुस्ती काय सांगते की 2 राज्यांसाठी किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांसाठी एक कॉमन हायकोर्ट असेल. काय असेल? एक कॉमन हायकोर्ट असेल, म्हणजे एकच हायकोर्ट 2 राज्यांसाठी. तर इथे दिले बघा, 1 हायकोर्ट फॉर 2 ऑर मोर स्टेट्स अँड द युनियन टेरिटरीज. बरोबर. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर काहीतरी पात्रता आहे बघा. तर सर्वोच्च न्यायालयात जाताना तुम्हाला एकतर भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे. 5 वर्ष तुम्ही उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टमध्ये ॲज अ जज म्हणजे न्यायाधीश म्हणून काम केलेलं पाहिजे. आणि तुम्ही 10 वर्ष इथे वकिली केलेली असायला हवी. आणि राष्ट्रपतींच्या मध्ये तुम्ही निष्णात कायदेपंडित असावं. बघा, 4 क्रायटेरिया आहेत फक्त सुप्रीम कोर्टसाठी. पण जर तुम्ही हायकोर्टमध्ये गेला, उच्च न्यायालयामध्ये गेला, तिथे फक्त तुम्हाला पाहायला मिळतं की 4था क्रायटेरिया नाहीये. निष्णात कायदेपंडित असून तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकत नाहीये, लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही म्हणजे जज होऊ शकता, न्यायाधीश होऊ शकता. बरोबर. पण जर तुम्हाला हायकोर्टमध्ये जायचं असेल ॲज अ जज, तर तुम्ही निष्णात कायदेपंडित असाल तर चालणार नाहीये. ते आपण पाहूया थोडक्यात. बघा, इथं तुम्ही पाहू शकता उच्च न्यायालयासंदर्भात एकतर तुम्हाला पाहायला मिळते की भारतीय उच्च न्यायालयांचा कायदा 1861 नुसार 1862 मध्ये कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की उच्च न्यायालय स्थापन झाले 3 ठिकाणी. बरोबर. 1866 मध्ये अलाहाबाद येथे 4थं पाहायला मिळतं भारतामध्ये सर्वोच्च आपलं उच्च न्यायालय. घटनेचा भाग 6 प्रकरण 5 आणि कलम आहेत 214 ते 231 मध्ये उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. 214 कलम काय सांगतं की प्रत्येक राज्यासाठी एक तुम्हाला पाहायला मिळेल की उच्च न्यायालय असेल, हायकोर्ट असेल. पण 7वी घटना दुरुस्ती सांगते की सर 7व्या घटना दुरुस्तीनुसार काय होतं की एक सामायिक उच्च न्यायालय तुम्ही स्थापन करू शकता 2 किंवा 2 पेक्षा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी. तर पंजाब गुवाहाटी आणि पंजाब व हरियाणा बॉम्बे गुवाहाटी आणि पंजाब व हरियाणा यावेळेस तुम्हाला पाहायला मिळतं की एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन केलेलं होतं. बाकी जर पाहिलं आपण की याची निवडणूक जर अपॉइंटमेंट पाहिली असेल तर राष्ट्रपतींमार्फत मुख्य न्यायाधीशांची भारताचे सरन्यायाधीश व संबंधित राज्याचे राज्यपाल यांचा विचार घेऊन नेमणूक केली जाईल. म्हणजे कोण करते? चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट यांची नेमणूक कोण करते? तर प्रेसिडेंट करतात. कोण करतात? प्रेसिडेंट. पण विचार कोणाचा घेतला जातोय? भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल. हा जो विचार घेतला जातोय ना यांचा, याच्यावरून 3 न्यायाधीशांचे खटले झाले होते. हे आपण पुढे डिस्कस करूया थोडक्यात. बरोबर. तर सामायिक, बरोबर, तुम्ही सामायिक जर करत असाल तर सर्व राज्यपालांचे तुम्हाला ते विचार करावा लागतो. बरोबर. विचार घेण्याबाबत विवाद झाला होता बघा, की विचार नक्की राष्ट्रपतींवर बाइंडिंग असेल की नसेल. तर 1982 मध्ये SP गुप्ता केस झाली होती. यामध्ये सांगितलं, याला म्हणतात पहिला न्यायाधीशांचा खटला. यावेळेस काय सांगितलं की जे काय तुम्ही चर्चा करता, ही चर्चा जी आहे ती काय बाइंडिंग नसेल, राष्ट्रपतींवरती ती बाइंडिंग नसेल, बंधनकारक नसेल, लक्षात ठेवा.
चर्चा ही फक्त चर्चा आहे असं 82 साली सांगण्यात आलं पहिल्या न्यायाधीशांच्या खटल्यामध्ये. 93 ला झाला. आता ऑफकोर्स कोरा आहे, यांनी चॅलेंज केलं. सुप्रीम कोर्ट असोसिएशन ऑफ द ॲडव्होकेट्स यांनी चॅलेंज केलं या जजमेंटला, आणि यावेळेस मात्र थोडा रिव्हर्स केला डिसिजन सुप्रीम कोर्टने आणि सांगितलं जे काही कन्सल्टेशन असेल CJI बरोबर, चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याबरोबर, हे राष्ट्रपतींवरती बाइंडिंग असेल. बाइंडिंग म्हणजे बंधनकारक असेल. आणि एक कोलेजियम सिस्टीम स्थापन केली, जे आत्ता मगाशी आपण पाहिली कोलेजियम सिस्टीम. यामध्ये यावेळेस फक्त पाहायला मिळालं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते सुरुवातीला. पण 98 साली पुन्हा एकदा तिसरा न्यायाधीशांचा खटला झाला. अशी काही केस झाली नव्हती, फक्त प्रेसिडेन्शियल एक रेफरन्स होता. यामध्ये सांगितलं गेलं की हे जे CJI आहेत, ही जी कोलेजियम आहे, तर हे कोलेजियम मध्ये फक्त सरन्यायाधीश नसतील, यामध्ये तुम्हाला अजून 4 जे ज्येष्ठ आहेत त्यांना तुम्हाला ऍड करावं लागेल सुप्रीम कोर्ट मधले जज. तर आता टोटल किती झाले? 5 झाले आपल्याकडे, बरोबर. तर हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया आणि पुढे जाऊन पाहूया. आपल्याला या 3 तुम्हाला केसेस समजले असतील. फक्त लक्षात ठेवा की कोणत्या केसमध्ये काय काय सांगितलं गेलं. तर बाकी आपण पात्रता पाहिली असेल तर हे पाहिलं आपण की भारताचा नागरिक 10 वर्ष तुम्हाला हे करावं लागेल की न्यायिक पद धारण केलं असावं, किंवा न्यायालयात तुम्ही काय 10 वर्ष वकिली केलेली असावी. एक बाब लक्षात काय येते इथं की सर्वोच्च न्यायालयाच्या विपरीत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी निष्णात कायदे पंडित ही पात्रता ठेवण्यात आलेली नाही. जर तुम्हाला निष्णात कायदे पंडित असाल आणि न्यायाधीश म्हणून जायचं असेल तर फक्त सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता, हायकोर्टमध्ये जाता येणार नाही, हे लक्षात ठेवा. शपथ वगैरे दिले बघा, 3ऱ्या अनुसूचित शपथ आहे, राज्यपालांमार्फत शपथ दिली जाते, तेव्हा तुम्ही उच्च न्यायालय पाहू शकता. वरती सुप्रीम कोर्टमध्ये प्रेसिडेंट शपथ देत होते. कालावधी आहे 62 वर्ष, हे पण लक्षात ठेवा. किती वयापर्यंत तुम्ही होल्ड करू शकता? तिकडे 65 होतं, इथे 62 आहे. राजीनामा तुम्ही कोणाला द्याल? राज्यपालाला नाही, राष्ट्रपतींनाच द्याल, हे पण लक्षात ठेवा. इथं पण तुम्हाला हकालपट म्हणजे हे असेल पदावरून दूर करायचं असेल, इम्पिचमेंट असेल तर राष्ट्रपती संसदेच्या शिफारशीवरून करू शकतात. तर हे लक्षात ठेवा की बदली वगैरे हे केलं जाऊ शकतं. बाकी यांचं पण तेच अधिकार क्षेत्र आहे. प्रारंभिक असेल, प्राधिलेख असेल, अपील असेल, हे सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. इथे तुम्हाला दिलंय की थोडंसं आता आपण टॉपिक थोडा चेंज करूया बघा, कारण आता जे पाहिलं होतं आपण इथपर्यंत हायकोर्ट आपण क्लिअर केलंय. आता पुढे जाऊन आपल्याला थोडंसं ग्राम प्रशासन पाहायचंय. तर कोणाला कंटाळा आला असेल तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकता, नंतर आपल्याला हा टॉपिक कव्हर करणं गरजेचं आहे आज. तर पाहूया ग्राम प्रशासन मध्ये कोणकोणते पॉईंट आहेत. ग्राम प्रशासन मध्ये सुरुवातीतून तुम्हाला एक बेसिकली दिले की पहिली मनपा कुठे होती, किंवा फर्स्ट चार्टर ऍक्ट. तुम्ही एकदा वाचून ठेवा, एक PDF मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. आपण डायरेक्टली पाहूया की जो लॉर्ड रिपन होता किंवा रिपन होता याचा जाहीरनामा महत्वाचा एक 1882 मधला. तर याने थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं की लोकल गव्हर्नमेंट्सला थोडीशी सुरुवात केलेली होती. बाकी यामध्ये वेगवेगळ्या समित्या आल्या. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या गेल्या यासाठी, लोकल गव्हर्नमेंटसाठी. यामध्ये बलवंतराय मेहता समिती होती. नंतर तुम्हाला जैन समिती पाहायला मिळते, गट होता एक. अशोक मेहता समिती होय. नंतर GVK राव समिती आहे. PVK किंवा PK थंगन समिती आहे, आणि LM सिंघवी समिती. यांचं साल पण लक्षात ठेवा. आता यांचं पूर्ण डिटेलमध्ये पण अभ्यास केला जातो, पण आपल्याकडे एवढा टाइम नाहीये. तुमच्या नोट्समध्ये एकदा हे वाचून ठेवा. राज्यामध्ये आला तर वसंतराव नाईक समिती आहे 60 साली. नंतर नंतर तुम्हाला पाहायला मिळते बोरिंगवार समिती आहे, बाबुराव काळे समिती आहे, नंतर PB पाटील समिती पाहायला मिळते. तरी लक्षात ठेवा की या समित्या महत्वाच्या आहेत जेव्हा आपण ग्राम प्रशासनाचा विचार करतो. फायनली जेव्हा गव्हर्नमेंटने अमेंडमेंट केल्या 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती, तर 1992 साली केल्या होत्या. फायनली पंचायत राज इथून सुरुवात झाली. 92 मध्ये पाहायला मिळतं की 73वी घटना दुरुस्ती डील करतं पंचायत राज बरोबर, नवा पंचायत राज, आणि 74वी घटना दुरुस्ती डील करतं थोडंसं म्युन्सिपल म्हणजे शहरामध्ये लोकल गव्हर्नमेंट. तर यामध्ये आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या गोष्टी इथे तुम्हाला सांगितले, कधी पास केलं, कोणती घटना दुरुस्ती. जे महत्वाचे पॉईंट आहेत ते इथे आहेत बघा. या घटना दुरुस्तीनुसार 11वे परिशिष्ट ऍड केले, ज्यामध्ये 29 विषय होते. 11वे परिशिष्ट म्हणजे 11th शेड्यूल ऍड केलं, आणि कलम पाहिलं तुम्ही तर 243A ते 243O पर्यंत यामध्ये समाविष्ट करण्यात आले भाग 9 मध्ये. हे लक्षात ठेवायचे, तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये इथले प्रश्न पडतात. आणि 74वी घटना दुरुस्ती पाहिली तर यानुसार तुम्हाला पाहायला मिळतं की 243P ते ZG इथपर्यंत कलम ऍड केली, भाग नवीन ऍड केला भाग 9A, आणि 12वे परिशिष्ट ऍड केलं. तर याचं कम्पेअर केलं तर 11वे परिशिष्ट इकडे, 12वे परिशिष्ट इकडे, 29 विषय आहेत, इकडे तुम्हाला काहीतरी 18 विषय पाहायला मिळतात.
इकडे 243 ए ते 243 ओ पर्यंत आर्टिकल आहेत, कलम आहेत. इकडे 243 पी म्हणजे पुढे गेलो ते झेड जी पर्यंत कलम पाहायला मिळतात. इकडे भाग 9 होता, इकडे भाग 9 ए आहे, 11वे परिशिष्ट आणि इकडे 12वे परिशिष्ट. एवढं पॉईंट लक्षात ठेवा. हे ऍडिशनल पॉईंट फॅक्च्युअल गोष्टी वाचून ठेवा की कधी काय काय पास झाले आणि इथं नावं पण महत्वाची आहेत. लास्ट पॉईंट आहे आपल्या लेक्चरचा. आपण सूची म्हणलं होतं पाहिजे, इथं प्रश्न विचारला जातो की इथले 3 देतात, इथला 1 देतात आणि ओळखायला होतात की कोणतं केंद्र सूचीमधलं नाहीये. तर युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट एकदा वाचून ठेवा. परराष्ट्र व्यवहार किंवा प्रत्यार्पण, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख बंदरे, संघराज्यांचे सार्वजनिक कर्ज, चलन, नाणी, कायदेशीर चलन, परकीय चलन, परकीय कर्जे, बँक व्यवसाय, आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा आंतरराज्य व्यापार, वाणिज्य, विमा व्यवसाय, जनगणना, रोख बाजार किंवा वायदे बाजार असेल, वजन व मापन यांचे परिणाम असेल. नंतर तुम्हाला पाहायला मिळेल की कंपनी, संघ निवृत्ती वेतन, उच्च न्यायालयांचे संघटन असेल आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. राज्य सूचीमध्ये आला तर पोलीस, तुरुंग, संगोपनगृहे, दफनभूमी, सट्टा जुगार, बाजारपेठ जत्रा, विजेचा वापर, विक्री कर किंवा पथ कर्ज असेल तर हे तुम्हाला पाहायला मिळतं की हे स्टेट लिस्टमध्ये. एकदा पाहून घ्या की कोणत्या लिस्टमध्ये. लगातार 3 वर्षामध्ये प्रश्न आलाय हा 17, 18, 19च्या कंबाईन मध्ये. तर आपण हे नीट केलं पाहिजे. आता कॉन्करंट लिस्ट म्हणजे कोणती लिस्ट की राज्य पण कायदा बनवू शकतं आणि केंद्र पण बनवू शकतं. तर यामध्ये विवाह व घटस्फोट, न्यायिक प्रशासन, वन्य प्राणी व पक्षी यांचे संरक्षण, लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन, मानदंड प्रस्थापन, वजन मापे, वीज वने, सूची 2, सूची 3 मधील कोणत्याही विषयावर चौकशी व सांख्यिकी. तर हे सगळे पॉईंट्स आहेत समवर्ती. दोनही गव्हर्नमेंट यावरती कायदे बनवू शकतात. तर हे आपण बऱ्यापैकी कव्हर करायचा प्रयत्न केला. 4 तास नाही आले आपले, 3.5 तासामध्ये कव्हर केलं. त्यांनी पार्ट 1 पाहिला नसेल त्यांनी पार्ट 1 पाहायचा आहे कंपल्सरी. हा आपला पार्ट 2 होता. या पार्ट 2 मध्ये आपण वेगवेगळे महत्वाचे पॉईंट कव्हर केले. व्यवस्थित रिव्हिजन करा आणि रिव्हिजन केल्यानंतर याला एक्झामला नीट सामोरे जा. पॉलिटीचे प्रश्न खूप सोपे पडतात, फक्त आपण कन्सेप्ट आपली एकदा ती क्लिअर पाहिजे. बरोबर. तर हे आपण ट्राय केले की आपण मॅक्सिमम कव्हर करूया. याच्या अगोदर आपण वेगवेगळ्या लेक्चरमध्ये ऑलरेडी पाहिलेलं होतं. जर तुम्ही या वर्षी एक्झाम देणार नसाल, पुढच्या वर्षी देणार असाल तर तुमच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत राज्यसेवा कंबाईनसाठी, पोलीस भरतीसाठी. यामध्ये तुमच्याकडे प्लॅन्स आहेत 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 24 महिने. कोणताही प्लॅन सिलेक्ट करा. यानुसार तुम्ही काय करू शकता, तुमचं कुपन अप्लाय करा, तुम्हाला डिस्काउंट मिळेल. बाकी यामध्ये खूप सारे फायदे आहेत बघा. ग्रेडअप सुपरमध्ये टॉप फॅकल्टी आहेत प्रत्येक विषयाचे. एमपीएससी ग्रेडअप हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. याची नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला याच टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. बाकी सेशन आवडलं असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांबरोबर जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. तो येणारे लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. बाकी ग्रेडअप ऍप्लिकेशनला पण लेक्चर होतात. हे तुम्ही डाउनलोड केलं नसेल डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून आणि मला फॉलो सुद्धा करू शकता. अनिकेत जाधव माझी प्रोफाईल आहे, तो इथं मला तुम्ही फॉलो सुद्धा करू शकता. बरोबर. तर आपण या मॅरेथॉनमध्ये पॉलिटीच्या इथे थांबूया. आय होप तुम्हाला खूप जास्त मदत होईल आणि व्यवस्थित एक्झाम द्या सर्वांनी. कन्फ्युज न होता प्रश्न सॉल्व्ह करा. बाकी आपण ॲनालिसिस करूया तेव्हा तर भेटणार आहोतच. बरोबर. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू अँड गुड नाईट.